नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी अमोल घाटोळे आणि आज आपण द हिंदू न्यूजमधल्या काही इम्पॉर्टंट न्यूज ज्या त्या पाहूयात। त्यातली पहिली जी न्यूज आहे ती आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 3 लँग्वेज पॉलिसी जी आहे ती बंद केली। काही राजकीय कारण होते आणि बाकीचे पण कारण होते। तर आता आधी इथं 3 भाषा धोरण हे जे आहे त्याच्याबद्दल आपण बघून घेऊयात की 3 भाषा धोरण काय होतं, का आवश्यक आहे आणि त्यानंतर मग काय बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते इश्यू काय ते आपण बघून घेऊयात। तर सर्वात महत्त्वाचं काय की 3 भाषा का आवश्यक आहे, तर बहुभाषिकता येऊ शकते। भारतासारख्या डायव्हर्सिफाईड कंट्रीमध्ये सांस्कृतिक विविधता आपल्याकडे आहे आणि राष्ट्रीय एकता जी आहे किंवा एकात्मता वाढवणे यासाठी त्रिभाषिक जे लँग्वेज आहे शिक्षणासाठी ते महत्त्वाची असू शकते। शैक्षणिक लाभ होऊ शकते बहुभाषिक निवड किंवा शिक्षणामुळे जे आहे विद्यार्थ्यांचे किंवा संज्ञात्मक जे आहे म्हणजे कॉग्निटिव्ह कौशल्य जे आहे ते वाढू शकते। सामाजिक समतोल वाढू शकता, म्हणजे स्थानिक भाषा, राष्ट्रीय भाषा, आपण राष्ट्रीय भाषा तर आपली नाही आहे तशी, किंवा मग एखादी महत्त्वाची भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा जशी इंग्रजी यांचा समतोल राखणे पण महत्त्वाचे असू शकते। आणि संवैधानिक आधार पण याच्यासाठी आहे। जसं जर विचार केला तर आर्टिकल 350 म्हणजे कलम 350A आणि 351 कलम, तर 350 अ काय ते आपण बघून घेऊयात नंतर बाकीच्या गोष्टी। आता हे न्यूजमध्ये काय होतं तर हे कारण हे होतं की महाराष्ट्रामध्ये काय केलं होतं की 3 लँग्वेज पॉलिसी जी आहे ते सक्ती करणार होते आणि 1ली ते 5वीपर्यंत जे आहे हिंदी ही सक्तीची करण्यात आलेली होती। आणि त्यामुळे हिंदी विरुद्ध महाराष्ट्र असं झाला होता थोडासा, जसं साऊथ इंडिया होते तशा प्रकारे आपण म्हणू शकतो। फेडरलिझमचा पण इश्यू आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत त्या आपण बघूयात। तर इथं काय की 350 ए जे प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण देणे विशेषतः भाषिक अल्पसंख्याकांसाठी, तर याच्यासाठी 350 ए हा आहे म्हणजे मातृभाषेत जे आहे ते शिक्षण देणे हे महत्त्वाचं आहे। कलम 351 काय म्हणते की हिंदी भाषेच्या विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे। ह्या 2 कलम महत्त्वाचे, आपण त्या उद्देशाने पाहूयात। MPSC मध्ये क्वेश्चन तसे विचारू शकतात। तसंच 3 भाषा धोरणांमुळं मूळ महत्त्व काय आहे किंवा तत्व काय आहे, तर सुरुवात कुठून झाली होती, तर कोठारी कमिशन जे आहे किंवा आयोग जे आहे यांच्या शिफारशीवर जे आहे हे आधारित आहे। आणि 1968 मध्येही कोठारी कमिशन जे बसवल्या गेलेली होती, क्वेश्चन विचारले गेलेले आहेत। तर यांच्या शिफारशीनुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968 मध्ये 3 भाषा धोरणाची सुरुवात झाली होती। यात मातृभाषा, प्रादेशिक भाषा आणि अधिकृत भाषा हिंदी किंवा इंग्रजी आणि एक आधुनिक भाषा किंवा युरोपियन भाषा शिकवण्याची तरतूद होती यात। ओके, आणि तसंच जर विचार केला तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये जर विचार केला किमान 2 भारतीय भाषांचा याच्यात समावेश असा, एक मातृभाषा आणि एक हिंदी, म्हणजे यात मातृभाषा हिंदी आणि इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषा शिकवण्यावर भर होता, परंतु कोणतीही भाषा सक्तीने लादली जाऊ नये असं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे। आणि तसंच जर विचार केला शक्यतो किमान 5वीपर्यंत आणि शक्य असल्यास इयत्ता 8वीपर्यंत जे आहे मातृभाषा स्थानिक भाषेत शिक्षण देण्याची शिफारस यात होती। आता इथं काय झालं की महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 मध्ये काय केलं, इयत्ता 1ली ते 5वी मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळेमध्ये हिंदी हे 3री भाषा सक्तीची करण्यात आली होती। त्यामुळे नंतर ते थोडेसे त्याचे विरोधाभास किंवा विरोध झाला आणि त्यामुळे ती स्क्रॅप करण्यात आली किंवा काढण्यात आली। पर्याय काय होता, याच्यात 20 विद्यार्थी अन्य भारतीय भाषा निवडू शकतात। जर ते अन्य भारतीय भाषा निवडत असतील तर ते दुसरी भाषा पण निवडू शकतात। मग इथं महत्त्वाचा पॉईंट काय आला की महाराष्ट्रात जर भारतासारख्या ठिकाणी डायव्हर्सिटी खूप आहे लँग्वेजेसमध्ये, मग सपोज महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते सोबत इंग्रजी आणि हिंदी आहे, मग हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी आणि इंग्लिश, मग तिथं मराठी का नाही शिकावी किंवा तमिळ का नाही शिकावी, तर तिथं त्यांनी दिलं की 20 विद्यार्थी अन्य भारतीय भाषा निवडू शकतात। पण बिहारसारख्या ठिकाणी, UP सारख्या ठिकाणी ते निवडतच नाहीत। मग काय, मग हा डिस्क्रिमिनेशन झालेला आहे ना, फेडरलिझमचा इश्यू हा होऊ शकतो। आणि मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 मध्ये हिंदी तृतीय भाषा म्हणून शिकवली जाईल असं त्याच्यात जे आहे महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दिलेलं होतं। आणि याच्यात आउट पर्याय पण होता, म्हणजे जर प्रति इयत्तेत किमान 20 विद्यार्थी इतर भारतीय भाषा शिकवण्याची इच्छा दर्शवत असतील तर त्यांना पर्याय मिळेल असं त्याच्यात होते। पण याच्यात काही चॅलेंजेस आहेत, म्हणजे आव्हाने काय, राजकीयकरण याच्या केल्या गेलेलं आहे
किंवा होऊ पण शकते. इट्स बिकॉज ऑफ इलेक्शन्स अँड अदर थिंग्स ऑल्सो. तर राजकीयकरण म्हणजे काही राज्यांमध्ये, उदाहरणार्थ महाराष्ट्र कर्नाटकाचा विचार केला, हिंदीच्या सक्तीला जो आहे भाषिक ओळखीवर आघात म्हणून विरोध होतो आहे, आणि बरोबर पण असू शकते. महाराष्ट्रात जर विचार केला तर विविध पक्ष जे आहे हिंदीच्या समावेशाला जे लादणे म्हणून, म्हणजे हिंदीच्या समावेशाला लादणे म्हणून टीका करत आहेत. तसंच स्वातंत्र्य विरुद्ध सक्ती पण आपण म्हणू शकतो. भाषा शिकणे हा विद्यार्थ्याचा आणि राज्याचा निवडीचा हा अधिकार असावा, सक्तीचा नव्हे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि प्राथमिक विद्यार्थ्यांवरील ताण जे आहे ते पण वाढू शकते. म्हणजे प्राथमिक स्तरावर 3 भाषा शिकवल्याने विद्यार्थ्यांवर ताण येऊ शकतो, विशेषतः जिथे मूलभूत साक्षरता म्हणजे लिटरसी हेच आव्हान आहे. आणि इथं आणखी जर विचार केला तर काही आणखी अडचण आहे, म्हणजे शिक्षणाची कमतरता पण आहे, शिक्षकांची कमतरता. म्हणजे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल जर विचार केला किंवा बिहार येथे भाषेच्या शिक्षकांची कमतरता इथे आहे. संसाधनांचा अभाव आहे. जसं की नागालँडसारख्या भाषिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण राज्यांमध्ये जर आपण विचार केला तर स्थानिक भाषांचे शिक्षण देण्यासाठी संसाधनाची किंवा संसाधन जे आहे ते अपुरे होऊ शकतात. सांस्कृतिक संवेदनशीलतेचे पण इथं इश्यू होऊ शकते. तर हा महत्त्वाचा आहे. ओके, तसंच जर विचार केला इथं तर याच्यातले जर आणखी पॉईंट जर विचार केले तर कुठले महत्त्वाचे आहेत, तर कलम 350A हा महत्त्वाचा आहे. सॉरी, ओके, 350A प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षण, विशेषतः भाषिक अल्पसंख्याकांसाठी. मग लँग्वेज मायनॉरिटी म्हणजे काय, तर इथं आर्टिकल कलम आहे ना, कलम 29 आहे ना, हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हिंदी भाषेच्या विकासाला प्रोत्साहनासाठी 351 हा आहे. सोबत 2 महत्त्वाचे निर्णय आहेत, जजमेंट आहेत, ते 1995 आणि 2009 आहे. एक आहे कर्नाटक विरुद्ध युनायटेड मायनॉरिटीज, मातृभाषेत शिक्षकांचा हक्क, कलम 350A, स्थानिक गरजा लक्षात घेण्याची निर्देश त्यांनी दिले होते. तसंच इंग्लिश मीडियम पॅरेंट्स असोसिएशन वर्सेस कर्नाटक 2009 मध्ये मातृभाषेला प्राधान्य दिले गेले होते आणि भाषेची शक्ती टाळण्याचे निर्देश त्यांनी दिलेले होते. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स होते, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे सिंथेटिक जिनोम. तर सर्वात आधी सिंथेटिक जिनोम म्हणजे काय समजणं गरजेचं आहे. तर सिंथेटिक जिनोम हा जो असतो हा मॅनमेड व्हर्जन आहे DNAचा. तो कंट्रोल करते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दल, जसं की नॅचरल DNA करतो तसंच हे काम करते. फक्त फरक हा आहे की याची डिझाईन, याचे बिल्डिंग सगळं जे आहे ते स्क्रॅपपासून जे आहे हे लॅबमध्ये बनवलं गेलं, म्हणजे ह्युमन मेड आहे. ओके, मग हा महत्त्वाचा आहे. तर इथं महत्त्वाचं काय की जिनोम आपण बघितलं तर सिंथेटिक जिनोम म्हणजे काय समजलं. आता DNA म्हणजे काय, तर डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. हे काय करतं की मॅन्युअल आहे कशाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. माझं जर मॅन्युअल आहे की माझं जर DNA जर काढला त्याच्यात माझं इन्स्ट्रक्शन जे आहे ते सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला DNA मध्ये मिळू शकतं प्रत्येकाचे. आणि हे बनलेले असतात काही न्यूक्लिओटाइड्सपासून, जसं की ॲडेनाईन, सायटोसिन, ग्वानाईन आणि थायमिनपासून हे बनलेले असतात. आणि याचा महत्त्वाचं काय, याचे सिक्वेन्स असतात. आणि या सिक्वेन्स जे आहेत, हे जे लेटर्स आहेत ATGC, या लेटर्सपासून जर विचार केला की जीन्स बनतात, विच ते प्रोटीन्स बनवतात आणि ते कॅरी करतात ऑल फंक्शन्स ऑफ युअर बॉडी. ओके, सगळे फंक्शन, सगळे डिटेल त्याच्यात असतात. आता याच्यात काय DNA जीन्समध्ये काय काय होते की जीन्स असतात, जीन्समध्ये मग ते प्रोटीन क्रिएट करतात आणि लाईफ फंक्शन ते तयार करतात. आता इथं काय की आपण बघितलं की जिनोम म्हणजे काय आणि त्याचं काय काम असते, DNA म्हणजे काय हे समजलं. आता जिनोम म्हणजे थोडंसं डिटेलमध्ये जर विचार केला तर जिनोम हे काय, एक कम्प्लीट सेट ऑफ DNA आहे. कम्प्लीट सेट ऑफ DNA म्हणजे याच्यात काय असतात, जीन्स पण असतात, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण असते ऑर्गॅनिझममधली, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं मिळेल. आणि प्रत्येक सेल जे आहे त्याच्यात जिनोमची फुल कॉपी असते. प्रत्येक सेल, बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये जिनोमची फुल कॉपी तुम्हाला मिळू शकते. जिनोम म्हणजे काय, तर एंटायर लायब्ररी आहे कशाची, इन्स्ट्रक्शनची, फॉर बिल्डिंग अँड रनिंग अँड ऑर्गॅनिझम कसं रन करते, कसं बिल्ड करायचं, त्याची सगळी डिटेल तुम्हाला जिनोममध्ये मिळू शकते. आता इथे 2 गोष्टी आहेत की सिंथेटिक जिनोम म्हटलं मी तुम्हाला. सिंथेटिक जिनोम म्हणजे काय आणि जीन सिंथेसिस पण असतात. पण इथं काय की किंवा DNA सिंथेसिस असतात. तर कॅन वी रीड अँड राईट द DNA आपण वाचू शकतो का किंवा लिहू शकतो का. तर रीडिंग म्हणजे काय, सिक्वेन्सिंग. ओके, तर सिक्वेन्सिंग म्हणजे काय, सायंटिस्ट आता काय करू शकतात, जे DNA आहे 3 बिलियन लेटर्स आहे ह्युमन DNA मध्ये, ते सगळे सायंटिस्ट रीड करू शकतात. त्याला DNA सिक्वेन्सिंग म्हणतात. म्हणजे DNA सिक्वेन्सिंग म्हणजे काय की DNA रीड करणं, वाचणं. आणि DNA सिंथेसिस म्हणजे काय की DNA जे आहे ते लिहिणं. म्हणजे काय, वी कॅन ऑल्सो मेक अ शॉर्ट DNA सिक्वेन्स.
आपण स्वतः बनवू शकतो ते आणि लिहू शकतो, लॅबमध्ये ते बनवू शकतो DNA. त्याला रायटिंग म्हणू शकतो. ओके, DNA सिंथेसिस म्हणजे की राईट करणे आणि सिक्वेन्सिंग म्हणजे वाचणे, हा 2 मेन डिफरन्स आहे. सो आपल्याकडे असे टूल्स आहे की जे फक्त डिकोड करत नाहीत पण कन्स्ट्रक्ट पण करू शकतात DNA. त्याला DNA सिंथेसिस म्हणतात. सो DNA सिंथेसिस जे आहे की व्हॉट इज सिंथेटिक जिनोम, तर हे आहे सायंटिफिक डिझाईन आहे आणि बिल्ड केले जाते एंटायर जिनोम फॉर द लार्ज पार्ट ऑफ इट. फ्रॉम स्क्रॅचपासून आपण बनवतो रादर दॅन कॉपिंग फ्रॉम द नेचरपासून कॉपी करण्यापेक्षा आपण स्वतः हे बनवतो. आणि ते डिसाईड करतात की कुठला जीन जो तो इन्क्लूड करायचा, त्याच्या फंक्शन्सवरून ते डिसाईड केलं जातं. तसंच केमिकल सिंथेसिस DNA जे करतात म्हणजे केमिकल सिंथेसाइज केलं जातं. म्हणजे काय, DNAचा सिक्वेन्स काय असो तो पण राईट केला जातो. ओके, केमिकली सिंथेसाइज केला जातो. तसेच ते असेंबल पण आपण करू शकतो. आता DNA सिंथेसिसमध्ये आपण ते म्हणू शकतो. आणि याच्यात जर विचार केला तर एक सिंथेटिक जिनोम जो आहे म्हणजे राईट जो आपण करतो तो इन्सर्ट पण करू शकतो सेलमध्ये ओन DNAच्या, आणि तो रिमूव्ह करून दुसरा पण टाकू शकतो इथं. ओके, तर सिंथेटिक DNA काय करते तर हे कंट्रोल करते, मेकिंग सेल बिहेव लाईक्स अ न्यू सिंथेटिक लाईफ फॉर्ममधून हे यूज केला जाऊ शकते. तर हा महत्त्वाचा पार्ट होता. DNAची रचना काय असते, सिंथेटिक जिनोम निर्मिती म्हणजे काय की DNA जो तो स्क्रॅचपासून बनवणं, राईट करणं. ओके, त्याला सिंथेटिक जिनोम असं म्हटलं जातं. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट होता सिंथेटिक जिनोमबद्दलचा. ओके, तर त्याच्यासाठी भारतात जे आहे ते जिनोम इंडिया प्रोजेक्ट स्टार्ट केला होता 2017मध्ये. 20 संस्थांमध्ये 10,000पेक्षा जास्त निरोगी व्यक्तींचे जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण केलं आहे. जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय, ते वाचल्या गेलेले आहेत. त्याचा उद्देश काय की डेटाबेस तयार करणं आणि पर्सनलाइज मेडिसिन, प्रत्येकाची एखाद्याला जर हे असेल आजार असेल, फॅमिलीचा जर आजार असेल तर त्याच्यासाठी हे जे आहे DNA सिक्वेन्सिंग जे आहे ते यूज केल्या जाऊ शकते. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द DNA सिंथेसिस. ओके, आता याच्यात काय की व्हाय सिंथेटिक जिनोम हे क्रिएट का केले गेले आहे, तर लाईफ कंट्रोल करण्यासाठी मॉलिक्युलर लेवलवर पहिले, बिल्ड करण्यासाठी मायक्रोब्स, ज्यामुळे काय होईल की क्लीन फुएल आपण बनवू शकतो. तसंच प्लास्टिक वगैरे जे आहे ते आपल्या पोटात असेल किंवा बाकीच्या याच्यात जर असेल ते काढण्यासाठी पण ते यूज केल्या जाऊ शकते. मेडिसिन प्रोड्यूस करण्यासाठी पण हे यूज केल्या जाऊ शकतात. आणि लाईफ जे आहे ते कस्टम करू शकतो आपण फॉर रिसर्च, हेल्थ अँड फॉर द एन्व्हायरमेंट ऑल्सो. तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स इथं होते. ओके, डेटाबेस कुठं आहे तर अराउंड 46,000 लोकांचा डेटाबेस घेतला गेला आहे. आणि याचा डेटा कुठं आहे तर बेंगळुरूमध्ये सेंटर फॉर ब्रेन रिसर्च इथं आहे आणि फरीदाबादमध्ये इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटरमध्ये हा साठवला गेलेला आहे. तर यानंतरची न्यूज जी आहे ती आहे की इलेक्शन कमिशननं काय केलं की हे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या डिलिस्ट केल्या. ओके, मग आता हे का केलं, काय आहे ते समजून घेऊया. त्याच्या अगोदर आपल्याला हे महत्त्वाचं की राजकीय पक्ष जे आहेत त्यांची नोंदणी का केली जाते. तर राजकीय पक्ष जर विचार केला, प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्यासाठी जे आहे भारतीय निवडणूक आयोगाकडे जे आहे म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जे आहे ते नोंदणी करावी लागते. आणि इलेक्शन कमिशन जे आहे नोंदणीद्वारे काय करतो तर पक्षाला ओळख मिळते, दुसरं निवडणुकीत त्यांना सिम्बॉल किंवा चिन्ह मिळते आणि काही कर सवलती आणि निधीविषयक सवलतीसुद्धा आता मिळतात. आणि नोंदणी झाल्यानंतर काय मिळू शकते त्या पार्टीला तर अधिकृत मान्यता मिळते, निवडणुकीत सहभागी होण्याचा हक्क मिळतो. ह्या महत्त्वाच्या आहेत. पण महत्त्वाचं काय इथं काय झालं की भारतीय निवडणूक आयोगाने काय केलं की 345 नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टी जी आहे त्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता हे का केलं तर इथं आपण RUPP म्हणजे रजिस्टर्ड अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज म्हणजे काय तर याचा अर्थ काय होते ते समजून घेऊ. म्हणजे नोंदणीकृत आहेत पण त्या मान्यता प्राप्त नाहीत. ओके, अनरिकग्नाइज्ड आहेत. ओके, त्यांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक यश मिळवलेलं नसतं किंवा पण ते अजूनही नोंदणीकृत असल्यामुळे काही फायदे घेतात, जसे की कर सवलत घेतात, कार्यालय खर्च जो आहे इत्यादी याच्यात ते सवलत घेण्याचा प्रयत्न करतात. ओके, मी ते समस्या कुठे आहे तर इलेक्शन कमिशनचा जर अभ्यासानुसार जर विचार केला आपण तर 345 जे हे पक्ष दिले आहेत त्यांनी 2019 पासून कोणतीही निवडणूक जी आहे ते लढवलेली नाही आहे, म्हणजे ते निष्क्रिय आहेत. बरेच पक्ष नोंदणीकृत पत्त्यावर जे आहेत ते अस्तित्वातच नाही आहेत आणि त्यांचा संपर्क पण होत नाही आहे. लेटर पॅडवर फक्त ते आहेत, कागदावर आहेत पण प्रत्यक्षात त्या नाही आहेत. आणि कर सवलती वापरून काळा पैसा पांढरा करण्याचे प्रकार जे आहेत
ते या पार्टीजमुळे होऊ शकतात. आणि हे पक्ष काही वेळा फक्त बनावट व्यवहार, आर्थिक फसवणूक यासाठी वापरले जातात. ओके. आणि याच्यात जर विचार केला तर कायद्याचा काय आधार आहे इथं जर विचार केला आपण, तर ECIला नोंदणी रद्द करण्याचा स्पष्ट अधिकार हा नाही आहे. तर इथं काय की ॲज पर द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट जर विचार केला, कलम 229A, ओके, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट कलम 29A चा जर विचार केला आपण इथं, तर इथं महत्त्वाचं काय, कोणत्याही पक्षाला नोंदणीसाठी जे आहे संविधान, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचा जे आहे लोकशाही यावर निष्ठा दाखवावी लागते. ओके. पक्षाने संविधान प्राप्ती निष्ठा दर्शवावी लागते. पक्षाची चिन्ह, उद्दिष्ट, कार्यालयाचा पत्ता जो आहे आणि कार्यकारिणीची यादी सादर करावी लागते. ओके. सोबतच जर विचार केला, परंतु ECIला स्पष्टपणे नोंदणी रद्द करण्याचा अधिकार जो हा दिलेला नाही आहे. इथं जर विचार केला, याच्या अगोदर मी इथं बोललेलो होतो. ओके. ECIला नोंदणी रद्द करण्याचा स्पष्ट अधिकार नाही, परंतु फसवणूक किंवा संविधानाविरुद्ध कृती असल्यास कारवाई शक्य आहे. ओके. तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. उल्लंघन जर करत असेल तर आयोग कारवाई करू शकते. आणि ECIचा निर्णय हा योग्य आहे का, तर इथं याचं कारण काय, योग्य का असू शकते, तर जर विचार केला, निष्क्रिय पक्ष कोणतीही निवडणूक लढवत नाही आहेत किंवा त्यांनी लढवलेली नाही आहे आणि ते अस्तित्वातच नाही आहे. पक्षाचा पत्ता, ऑफिस, प्रतिनिधी ते सापडत पण नाही आहेत. आणि आर्थिक फसवणूक होऊ शकते. कर सवलती वापरून काळ्या पैशाचे व्यवहार ते करू शकतात आणि निवडणूक प्रक्रियेचा जो आहे ते गैरफायदा इथं घेऊ शकतात. त्यामुळे अपारदर्शकता आणि गैरवापर होऊ शकते. आणि आपण जर विचार केला तर हा जो निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे निवडणूक व्यवस्थेची पारदर्शकता जी आहे ती जबाबदारी वाढेल असं आपण म्हणू शकतो. ओके. तर हा महत्त्वाचा पॉईंट हा आहे. ओके. तर इथं मूलभूत पक्ष पुन्हा प्रश्न का विचारू शकतो, राजकीय पक्षांनी ची नोंदणी गरजेची आहे का, तर निवडणूक लढवण्यासाठी अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी हे गरजेचं आहे. ओके. तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स होते जे तुम्ही लक्षात ठेवा. 350-45 त्यानंतर इलेक्शन कमिशनसाठीचा प्रतिनिधित्व कायदा जो आहे 1951चा, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट कलम 29A अंतर्गत की पक्षाचे नाव, उद्दिष्ट, कार्यकारिणीची यादी सादर करावी लागते. नोंदणी शुल्क किती आहे, 10,000 आहे, तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला द्यावं लागते. वार्षिक अहवाल आणि निवडणुकीची चर्चाही माहिती सादर करते. सोबतच एकदा ॲप्लिकेशन दिल्यानंतर 30 दिवसात जे आहे त्यांचा अर्ज जो आहे तो तपासला जातो आणि यशस्वी नोंदणीनंतर पक्षाला निवडणूक चिन्ह आणि इतर लाभ हे मिळतात. आणि आयकर कायदा 1961 कलम 13A अंतर्गत देणग्यांवर त्यांना करमुक्तीचा फायदा मिळतो. निवडणूक चिन्ह जे आहे, निवडणूक चिन्ह आदेश 1968 अंतर्गत जे आहे सामायिक निवडणूक चिन्ह यांना मिळते. तर ही महत्त्वाची न्यूज होती. ओके. यानंतरची जे न्यूज आहे ते आपण पाहूयात की हाँगकाँग कन्व्हेन्शनबद्दलची आहे. ओके. आता इथं काय की हाँगकाँग कन्व्हेन्शन कशासाठी होतं याच्यापासून आपण सुरुवात करू. तर सर्वात महत्त्वाचं काय की हाँगकाँग कन्व्हेन्शन कशासाठी आहे, तर हाँगकाँग कन्व्हेन्शन जे आहे किंवा आपण म्हणू शकतो की हाँगकाँग इंटरनॅशनल कन्व्हेन्शन फॉर द सेफ अँड एन्व्हायरमेंटली साऊंड रिसायकलिंग ऑफ द शिप्स. हाँगकाँग परिषद म्हणजे काय, तर इथं जर विचार केला की जहाज जे आहे ते मोडली जातात. ओके. मोठी जहाज जसे कार्गो, टँकर्स, क्रूज काही वर्षांनी जुनी होतात आणि त्यांना मोठ्या लोखंडी धातूंच्या वस्तू म्हणून स्क्रॅप म्हणून वापरता येते. जसं की एक 2 व्हीलर जे आहे ते या स्क्रॅपपासून बनवला गेलेली होती आणि त्याची न्यूज पण झाली होती. यासाठी मोठ्या जे आहे शिप्स ब्रेकिंग यार्डमध्ये ते तोडले जातात. याला जहाज पुनर्चक्रण म्हणजे जहाज रिसायकलिंग, शिप रिसायकलिंग जे आपण याला म्हणतो किंवा तोडणे आपण म्हणजे हे कायदेशीर असते पण त्याच वेळी धोकादायक सुद्धा असू शकते. कारण इथं जर विचार करू शकता धोका कसला आहे, तर जहाजात काही विषारी रसायने असतात जसं की ॲस्बेस्टॉस असू शकते, PCBs असू शकतात, लीड असू शकते, जड धातू किंवा मर्क्युरी असू शकते, तेल, इंधनांचे अवशेष याच्यात सापडू शकतात. जे कामगार इथे काम करतात ओके हे हाताने काम करतात आणि बहुतांश वेळा PP म्हणजे सुरक्षा आणि उपकरणं जी असतात सुरक्षा उपकरणाशिवाय ते हे काम करतात आणि ते जहाजे तोडतात. यामुळे काय होऊ शकतं, अपघात, आगी, विषारी वायूंमुळे आजारसुद्धा होऊ शकतात. तसेच समुद्र व किनारी पर्यावरणाचे प्रदूषण जे आहे ते पण वाढू शकते. आणि याला जर विचार केला तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आहे ते सर्वात धोकादायक व्यवसाय म्हणून हे घोषित केलेलं होतं. आणि तसंच आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप आवश्यक आहे का, तर नक्कीच आहे. बहुतेक जहाजी जे आहे ते दक्षिण एशियात स्पेसिफिकली मोडली जातात, म्हणजे दक्षिण एशियात मोडली जातात. स्पेसिफिकली जर विचार केला
तर भारत, बांगलादेश, पाकिस्तान जे आहे इथे मोडल्यात. कारण काय, तर कारण इथं जे लेबर जे आहे ते स्वस्त मिळतात, कमी याच्यात मिळतात. ओके, स्वस्त कामगार मिळतात, नियम जे आहेत ते सैल आहेत थोडेसे, तसेच पर्यावरणाचे संरक्षण जे आहे ते कमी आहे. आणि अशा वेळी जगभरातून एक समान आणि सक्तीचे नियम गरजेचे होते. यासाठी जे आहे ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल घाटोळे आणि आज आपण 2 जुलै म्हणजे 2 जुलै 2025च्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहे द हिंदू न्यूजमधल्या त्या आपण आज पाहणार आहे. त्यातले जे महत्त्वाचे न्यूज जे आपण आज पाहणार आहे त्यातली पहिली जी न्यूज आहे ती अँटी डिफेक्शन लॉची आहे. दुसरी आपण GI टॅग त्याच्याबद्दलचं बघूया. आपण इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये बघूयात आणि डिटेलमध्ये बघूयात. त्यानंतर इंडो फ्रेंच आर्मी एक्झरसाइज ज्याला शक्ती म्हटलं जाते, याचा अगोदर पण आपण कव्हर केलं होतं, पण हे महत्त्वाचे MPSCसाठी तर क्वेश्चन येऊ शकतो, कुठं झाली, कितवी होती ते. एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काल लागू केली होती ते बघूया. 6th जनरेशन म्हणजे आपण 5G वापरतो आता, 6th जनरेशन येत आहे त्याच्याबद्दलची न्यूज आहे ते आपण आता बघूयात. आणि नंतरची शेवटची आहे रेल्वन ॲप जो आहे तो लॉन्च केला गेलेला आहे किंवा त्याचं उद्घाटन झालं, तर ते कोणी केलं, कशासाठी होतं, ह्या सगळ्या डिटेल जे आज आपण पाहूयात. तर पहिली जी न्यूज आहे ती आहे अँटी डिफेक्शन लॉ. आता अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय होते, तर 52वी जी घटना दुरुस्ती होती त्याच्या अंतर्गत 1985 जे आहे त्याद्वारे 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूल जे आहे तो ॲड केला गेला होता संविधानामध्ये. तो कशासाठी होता, तर दलबदल विरोधी हा कायदा आहे हा आणण्यात आला होता. म्हणजे सिंपल गोष्ट जर विचार केला तर अँटी डिफेक्शन लॉ आपण त्याला म्हणू शकतो. आता हा जो अँटी डिफेक्शन लॉज आहे याचा अर्थ काय होतो, एक सिंपलमध्ये विचार केला तर एखादा जर व्यक्ती असेल तो एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत जर जात असेल, एका पार्टीतून त्यांनी सदस्यत्व होतं, तिथून तो निवडून आला आणि त्यांनी दुसरी पार्टी जर जॉईन केली तर त्याच्या विरुद्ध हा होता. 1985च्या दरम्यान हे झालं होतं, आयाराम गयाराम म्हणून म्हणत होते, तर त्याच्या विरुद्ध हा कायदा आणला होता. त्याच्याबद्दल जे न्यूज आहे 10th शेड्यूल इथं काय काय महत्त्वाचं आहे, तर 52nd म्हणजे 52वी घटना दुरुस्ती हा पहिला पॉईंट महत्त्वाचा आहे. काय न्यूजमध्ये होतं तर अँटी डिफेक्शन लॉ पिव्हटल हेल्प सेफगार्ड डेमोक्रेसी इन हिमाचल प्रदेश असं म्हटलं गेलं आहे आणि म्हणून ते न्यूजमध्ये इम्पॉर्टंट होतं. त्याच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तर 52वी घटना दुरुस्ती हा सर्वात पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे अँटी डिफेक्शन लॉसाठी. केव्हा आली होती, 1985मध्ये. आणि 52व्या घटना दुरुस्ती जेव्हा झाली त्यानुसार 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूल ॲड केला गेलं होतं कॉन्स्टिट्यूशनमध्ये. हे कशासाठी होतं, तर राजकीय दलबदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी. हा महत्त्वाचा पॉईंट होता. आणि त्याच्यामुळे काय आलं होतं की भरपूर गोष्टी चेंजेस झाल्या. आता पण बघितलं तर काही आहे, तर आता त्याबद्दल आपण बघूयात की याची मुख्य तरतुदी काय होत्या आणि कशासाठी होत्या. तर हा कायदा जो आहे राजकीय दलबदलाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लागू करण्यात आला होता. हा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. 10व्या अनुसूची जर विचार केला, 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूलच्या मुख्य तरतुदीचा विचार केला त्याच्यात पहिली महत्त्वाची पॉईंट जो आहे तो अपात्रतेची कारणे. मग आता अपात्रतेची कारणे काय, तर मग याच्यात जर विचार केला तर पक्षातून स्वेच्छेने राजीनामा. जर एखादा व्यक्ती जर असेल, जर एखाद्या राजकीय पक्ष किंवा एखाद्या सदस्याने स्वेच्छेने जर त्याने राजकीय पक्षाचे सदस्यत्व जर सोडले तर त्याच्यावर जे आहे अँटी डिफेक्शन लागू शकते. पहिला महत्त्वाचा. दुसरी गोष्ट काय, पक्षाच्या निर्देशाविरुद्ध मतदान करणे. म्हणजे व्हीप असतात, व्हीप सांगत असतात. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा व्हीप हा असतो, एक सदस्य असतो, तो म्हणजे लीडर आपण म्हणू शकतो. तो लीडर काय करतो की त्यांच्या मेंबर्सनी कुठल्या पार्टीला पार्टीला म्हणजे की त्या पार्टीने लेट्स टेक एक्झाम्पल NCP आहे किंवा BJP आहे किंवा काँग्रेस आहे, तिथला जो व्हीप आहे तो सांगतो की तुमचे जे मेंबर्स आहेत काँग्रेस पार्टीचे मेंबर्स आहेत त्यांनी एखादा जर बिल आलेलं असेल लोकसभेत, राज्यसभेत किंवा याच्यात, तर तिथं काय वोट करायचं किंवा नाही करायचं त्याच्याबद्दल बोललं जातं, त्यांना सांगितलं जातं. मग इथं काय की पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान किंवा गैरहजर राहणे, म्हणजे त्यांनी सांगितलं त्याच्या विरोधात जर एखाद्याने मतदान केलं तर त्याच्या विरोधात जे अँटी डिफेक्शन लागू शकतो. पण याचे काही अपवाद पण आहेत. ते अपवाद काय की 15 दिवसात पक्षाने माफ केल्यास त्यांच्या विरुद्ध अँटी डिफेक्शन लागू शकत नाही. म्हणजे काय, हे सगळं व्हीपवर असते. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं काय की मनोनीत सदस्य. म्हणजे इथं काय की इथं जर विचार केला की इफ अ मेंबर वोट्स ऑर अबस्टेन फ्रॉम वोटिंग कॉन्ट्री टू पार्टी व्हिप्स, नॉमिनेटेड मेंबर्स आहे. आता नॉमिनेटेड मेंबर्स जर एखाद्या व्यक्तीला नॉमिनेट केलेलं असेल राज्यसभेच्या सीटवर एखाद्या पार्टीने आणि त्यांनी जर 6 महिन्याच्या आत जर एखादी पॉलिटिकल पार्टी जर जॉईन केली तर त्याच्या विरुद्ध अँटी डिफेक्शन लागत नाही. पण 6 महिन्यानंतर जर तो एखादी पार्टी जॉईन करतो तर त्याच्यावर अँटी डिफेक्शन लागू शकते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके. त्यानंतर जर विचार केला की अपक्ष सदस्य जर असेल, तो निवडून आला, अपक्ष सदस्याने एखादी पॉलिटिकल म्हणजे अपक्ष म्हणून तो उमेदवार निवडून आला, त्यांनी इलेक्शन लढलं, तो निवडून आला आणि त्यानंतर जर त्यांनी एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली
तर त्याच्या विरुद्ध अँटी डिफेक्शन म्हणजे दलबदलीय कायदा जो आहे तो लागू शकतो. हा महत्त्वाचा पॉईंट इथं आहे. याचे अपवाद पण आहेत, म्हणजे दलबदलाला परवानगी पण आहे. याच्यात कसं की जर एखाद्या पक्षाचे विलिनीकरण झालेले असेल, विलिनीकरण म्हणजे काय, पक्षाचे 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात विलिनीकरण झालेले असेल किंवा त्यांनी दुसरी पार्टी जर हे केली असेल, म्हणजे आपण विचार करू शकतो की महाराष्ट्र असं झालेलं होतं ना. ओके, तर एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन हे होते. ओके, तर मूळ तरतूद यात काय होते की 1/3 सदस्य म्हणजे 91व्या घटनादुरुस्तीने याच्यात बदल केला होता. 91वी घटनादुरुस्ती केव्हा झाली हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, तो आहे 2003 मध्ये. ओके, आणि याच्यात काय दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय की पीठासीन अधिकारी, मग ते काय आपण तिथं थोडंसं बघून घेऊयात, म्हणजे थोडंसं आणखी डिटेलमध्ये तुम्हाला समजू शकते की जसं की एक्सेप्शन्स काय की जर 2/3 मेंबर जे आहे ते एखाद्या दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज झालेले असतील तर. ओके, 2/3 सदस्यांचे त्यांनी जर एखादी दुसरी पॉलिटिकल पार्टी जी आहे ती जॉईन केलेली असेल तर, किंवा याच्यात दुसरं काय ओरिजिनल प्रोव्हिजन रिक्वायर्ड 1/3 मेंबर लागत होते. चेंज 91st अमेंडमेंट ॲक्टनुसार ते चेंज झाले. आधी 1/3 लागत होते, ते चेंज करून 2/3 करण्यात आलेले आहे. त्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणजे काय की इथं काय प्रेसिडिंग ऑफिसर्स कोण आहे, तर इथं काय स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर जे आहे यांच्याकडे ही पॉवर आहे. लोकसभेत असेल किंवा विधानसभेत असेल. चेअरमॅन आणि डेप्युटी चेअरमॅन इन केस ऑफ राज्यसभा किंवा विधान परिषदमध्ये हे काय करू शकतात, कॅन रिझाईन फ्रॉम पार्टी आफ्टर इलेक्शन टू द पोस्ट. म्हणजे इथं काय थोडंसं एक्सेप्शन्स आहेत की एखादा व्यक्ती जर स्पीकर बनलेला असेल, ओके, डेप्युटी स्पीकर असेल किंवा जसं आपण बघितलं चेअरमॅन झाला असेल राज्यसभेचा, तर तो पार्टीचं जे ज्या पार्टीतून निवडून आलेला असेल किंवा त्या पार्टीचं असेल तो तिथं रेझिग्नेशन देऊ शकतो. हे काही त्याचे एक्सेप्शन्स आहेत. हे 2 एक्सेप्शन्स आपण बघितले. याच्यासाठी काही इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहेत. मग हे इम्पॉर्टंट अमेंडमेंट कुठले कुठले आहेत, तर पहिला महत्त्वाचा जर विचार केला तर 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे 51व्या घटना दुरुस्ती कायदा हा 2003 मध्ये आणला गेला होता. आणि याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इथं काय केलं आहे की स्प्लिट प्रोव्हिजन रिमूव्ड, म्हणजे आधी काय होतं की पहिले 1/3 सदस्य फूट करू शकत होते, आधी 1/3 मेंबर जे आहे ते स्प्लिट होऊ शकत होते. आता ते चेंजेस काय केलं की त्याच्यात 2/3 करण्यात आलं. नाव रिक्वायर्ड 2/3 मेंबर्स, म्हणजे 66 मेंबर्स जे आहेत ते जर स्प्लिट झाले तरच हा कायदा येऊ शकतो. हा महत्त्वाचा कायदा 91व्या घटनादुरुस्तीनंतर चेंज करण्यात आला. साईज रेस्ट्रिक्शन्स आहेत की टोटल मिनिस्टर्स जे आहेत ते 15% जास्त नसावे 91व्या घटनादुरुस्तीने केल्या. म्हणजे काय की लेट्स टेक एक्झाम्पल की एखादी पार्टी जी आहे त्यांची मेजॉरिटी आलेली, आता सगळ्यांना मिनिस्टर बनू शकत नाही, मग मिनिस्टर किती बनतील, काउन्सिल ऑफ मिनिस्टर किती असू शकतात, टोटल लोकसभेत 545 सीट्स आहेत, लेट्स टेक एक्झाम्पल, त्याच्या 15% जे आहेत तेच फक्त मिनिस्टर बनू शकतात. हे 91व्या घटनादुरुस्तीने हे आणलेलं आहे. तसंच डिस्क्वालिफाईड मेंबर्स कॅनॉट बी अपॉइंटेड ॲज अ मिनिस्टर्स, म्हणजे एखादा व्यक्ती जर डिस्क्वालिफाईड झालेला असा ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, तो व्यक्ती जो आहे तो पुन्हा तिथं काय होऊ शकतं, मिनिस्टर होऊ शकत नाही. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत लक्षात ठेवणं गरजेचे आहे. त्यानंतर जर विचार केला आपण तर आणखी काय महत्त्वाचं आहे जिथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, तर 1985 1992 हे मी असं का दिलं आणि त्यानंतर काय चेंजेस झालेले आहेत तर ते पाहूया. कारण की किहोतो हुलाहान केस होती 1992, त्यानंतर जे चेंजेस झाले आहेत आणि याच्यावर क्वेश्चन पण विचारला गेलेला आहे. तर इथं जर तुम्ही विचार केला तर पहिलं काय की मूळ 1985 92च्या दरम्यान काय होतं, म्हणजे जेव्हा हा अँटी डिफेक्शन लॉ आणला तेव्हा सगळा निर्णय अधिकारी निर्णय कोणाकडे होता, तर अध्यक्ष किंवा सभापती म्हणजे स्पीकर किंवा चेअरमॅन यांच्याकडे होता. स्पीकर इन केस ऑफ लोकसभा आणि चेअरमॅन इन केस ऑफ राज्यसभा, ओके, यांच्याकडे सगळं होतं आणि राजकीय विचारांचा प्रभाव होऊ शकत होता. म्हणजे काय होतं की स्पीकर एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा असेल, त्याच पॉलिटिकल पार्टीचा असेल तर त्या चेंजेस पण होऊ शकतात. ओके, म्हणजे थोडीशी ढवळाढवळ होऊ शकत होती, ते ट्रान्सपरन्सी नव्हती. पण 1992चा जो किहोतो हुलाहान ही जी केस होती, हुलाहान विरुद्ध झॅच्युलू 1992ची केस, यानंतर याच्यात चेंजेस झाले. याच्यात काय झाले की याच्यात स्पीकर जे आहे प्रिसाइडिंग ऑफिसर्स, ओके, किंवा चेअरमॅन क्वासी ज्युडिशियल रोल दिला. म्हणजे काय आलं की अर्धन्यायिक भूमिका आहे आणि पुराव्यावर आधारित निर्णय घ्यावेत. आधी कसं होतं डिरेक्टली स्पीकरच निर्णय घेऊ शकत होता, आता या चेंजेस केले, पुरावे असतील त्यानुसार हे चेंजेस केले जातील असा त्यांचा निर्णय घेण्यात आला. याच्यात महत्त्वाची हे कुठली आहे तर किहोतो हुलाहान विरुद्ध ज्याची ल्यू 1992 जी ही केस आहे महत्त्वाची आहे, फक्त लक्षात ठेवा नाव काय होतं. ओके, त्याच्यानुसार काय केलं, कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ द 10th शेड्यूल अपहेल्ड करण्यात गेलं आणि ज्युडिशियल रिव्ह्यू आणला गेला. म्हणजे जर एखाद्या स्पीकरने निर्णय दिला असेल तो चुकीचा आहे किंवा नाही आहे याच्या स्पीकरला पॉवर देण्यात आलेली होती ज्युडिशियल रिव्ह्यूनुसार अंडर कलम
13 म्हणजे आर्टिकल 13 नुसार हे देण्यात आलेलं होतं. हा पॉईंट महत्त्वाचा होता. ओके, त्यानंतरचा जो न्यूज आहे ती जी आय टॅग रिलेटेड आहे. मग आता आपण हे बघूया की जी आय टॅग म्हणजे काय हे समजणं थोडंसं गरजेचं आहे. जी आय टॅग जर समजलं त्याच्याबद्दलचे काय भूमिका आहेत काय ते आपण सगळं समजून घेऊया. न्यूज काय होती, कॅन अ जी आय टॅग प्रिव्हेंट कल्चरल मिसॲप्रोप्रिएशन. ही न्यूज जी होती ती करंट अफेअरमध्ये होती, द हिंदूच्या पेपरमध्ये हे आहे. तर त्याच्याबद्दल आपण बघूया की जी आय टॅग म्हणजे नेमकं काय होतं. ओके, आणि त्यानुसार मग बाकीच्या गोष्टी करूया. म्हणजे याला जी आय टॅग म्हणजे काय, तर भौगोलिक संकेत आपण मराठीत त्याला म्हणू शकतो. याच्यात काय होते की सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल जी आय टॅग म्हणजे काय. म्हणजे समजा तुमच्या गावात एक खास उत्पादन होते, म्हणजे कोल्हापूरची चप्पल आपण म्हणू शकतो किंवा नागपूरचे संत्री आपण म्हणू शकतो. ओके, हे उत्पादन खास आहे. कारण काय आहे की हे विशिष्ट ठिकाणाहून येते आणि स्थानिक कौशल्य, परंपरा आणि नैसर्गिक संसाधनांमुळे ते बनते. आणि जी आय टॅग म्हणजे एक लेबल आहे आणि हा बिल्ला आहे. कशासाठी, जो सांगतो की हे उत्पादन या ठिकाणाहून आहे आणि खास पद्धतीने बनवलेले आहे. ओके, आणि जी आय टॅग हे कायदेशीर लेबल आहे, हे महत्त्वाचे, जे विशिष्ट भौगोलिक क्षेत्राशी जोडलेल्या उत्पादनांचे खरेपण किंवा गुणवत्ता जपते. उदाहरण जर आपण विचार केला तर जसं मी तुम्हाला नागपूरची संत्री सांगितली, त्यानंतर कोल्हापुरी चप्पल सांगितली. भारतात जर विचार केला तर दार्जिलिंगचा चहा आहे ना, याला जी आय टॅग आहे कारण त्याचा खास स्वाद दार्जिलिंगच्या माती किंवा तिथलं हवामान आणि शेतकऱ्यांच्या कौशल्यामुळे येते. आणि टॅगशिवाय कोणतीही बनावट दार्जिलिंग चहा जो आहे तो विकू शकत नाही किंवा ग्राहकांची फसवणूक होऊ शकते, म्हणून त्याला जी आय टॅग दिला जातो. ओके, मग आता जी आय टॅगची गरज का आहे हे पण थोडंसं समजणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण ह्या बाकीच्या गोष्टी पाहूयात. ओके, मग जी आय टॅगची काय गरज आहे, तर आता तुम्ही विचार करू शकता की संरक्षणाची गरज का आहे. जी आय टॅगला संरक्षणाची गरज काय, जर दुसऱ्या ठिकाणाहून कोणी कोल्हापुरी चपला नावाने बनावट चपला जर विकायला लागले तर मूळ कोल्हापुराच्या कारागिरांचे काय, त्यांचं नुकसान होऊ शकते ना, आणि त्यांचा पैसा, सांस्कृतिक वारसा धोक्यात येईल. याला सांस्कृतिक गैरवापर जे आहे म्हणू शकतो किंवा म्हणतात. ओके, इथं जे आहे की प्रिव्हेंट कल्चरल मिसॲप्रोप्रिएशन. मग सांस्कृतिक गैरवापर कसा होऊ शकतो, जेव्हा दुसऱ्या संस्कृतीतील व्यक्ती परवानगी किंवा समज किंवा मान्यतेशिवाय त्या संस्कृतीची उत्पादने, चिन्हे किंवा आपण म्हणू शकतो की परंपरा वापरते, विशेषतः स्वतःच्या नफ्यासाठी, तेव्हा याला सांस्कृतिक गैरवापर जे आपण असं म्हणू शकतो. उदाहरण जर विचार केला तर बनारसच्या बाहेरच्या कारखान्यात बनवलेल्या बनावटी बनारसी साड्या विकणे, हे बनारसच्या जे विणकरी आहेत जे बनवतात तिथं, ओके, कारागीर जे आहेत आणि त्यांच्या कलेचा जो आहे हा अपमान आहे. ओके, म्हणून हे समजणं गरजेचं आहे. जी आय टॅग जे आहे ते स्थानिक समुदायाची ओळख, तिथली वारसा, आर्थिक हक्क हे जपतात आणि उत्पादनाचे नाव हे खरे ठेवतात. ओके, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं समजणं गरजेचं आहे. त्यानंतर जर विचार केला तर जी आयसाठी कायदेशीर यंत्रणा आहे का आणि ती कशी आहे ते आपण पाहूया. आता इथं जर विचार केला तर भौगोलिक संकेत म्हणजे काय, कायदेशीर चौकट जर विचार केला, आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण विचार केला तर इथं जे आहे पॅरिस कन्व्हेन्शन 1883चा आहे, ट्रिप्स करार आहे 1995चा आणि लिस्बन करार आहे 1958चा. भारतात जर विचार केला तर याच्यासाठी भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 1999चा आहे. जी आय नियम आहेत 2002चे. तसंच नियंत्रण जनरल ऑफ पेटंट्स प्रशासकीय प्राधिकरण सुद्धा इथं आहे. तर ह्या पॉईंट्स आहेत जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं काय सांस्कृतिक गैरवापर म्हणजे काय ते आपण बघितलं. आता कायदेशीर संरक्षण कसं, आता कायदेशीर संरक्षण जर विचार केला तर इथं काय की आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात खास उत्पादनांचे संरक्षण महत्त्वाचे आहे आणि यासाठी 3 मुख्य जे आहे करार आहेत. ते कुठले कुठले होते, पॅरिस कन्व्हेन्शन मी तुम्हाला एक सांगितलं. म्हणजे इथं काय होतं की हा 1883मध्ये झाला होता. देशांनी विशिष्ट ठिकाणच्या खास उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी आणि बनावट रोखण्यासाठी हा करार करण्यात आला होता. दुसरा करार जो होता तो ट्रिप्स करार होता 1995चा. तुम्ही जर विचार केला तर हा ट्रिप्स करार 1995चा. याच्यात काय झालं होतं की भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅग आणि सांस्कृतिक गैरवापर जे आहे ते हे करणं गरजेचं होतं, थांबवणं गरजेचं होतं. ओके, मग याच्यासाठी काय केलं आहे, ट्रिप्स करार जो आहे जागतिक व्यापार संघटना WTOचा जो भाग आहे आणि यामुळे देशांना जे आहे जी आय उत्पादनांचे संरक्षण करणारे कायदे बनवणे ते बंधनकारक आहेत. जसे की फक्त फ्रान्समधील शॅम्पेनला शॅम्पेन म्हणता येईल.
पण हा पण महत्त्वाचा आहे. तिसरं महत्त्वाची आहे लिस्बन करार जो आहे तो आहे 1958चा. लिस्बन करार काय तर GI नावाचे जागतिक नोंदणी करणे किंवा संरक्षण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जो आहे लिस्बन करार हा होता. आता हे तिन्ही करार जे तुमच्या फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पॅरिस कन्व्हेन्शन 1883, ट्रिप्स करार आणि लिस्बन करार. मेन्स ॲन्सर रायटिंगसाठी पण तुम्हाला हे महत्त्वाचे आहे. आता इथं काय की हे करार देशांना एकमेकांना खास उत्पादनांचा आदर करण्यास आणि गैरवापर रोखण्यास भाग पडतात. हे तिन्ही करार त्यासाठी महत्त्वाचे आहेत. ओके. त्यानंतर जर आपण थोडंसं राष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर ह्या तीन गोष्टी आपण आता बघूयात ना. भौगोलिक संकेत काय, GI नियम काय, नियंत्रण जनरल ऑफ पेटंट्स काय. तर राष्ट्रीय स्तरावर जर विचार केला, भारतात जर विचार केला तर भारत जो पहिलं जे आहे की भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा, हा जो कायदा आहे 1999 आला होता आणि GI नियम 2002चा आहे, कायदेशीर चौकट प्रदान करतात. म्हणजे नेमकं काय करतो हा, स्थानिक उत्पादनांना GI म्हणून उत्पादन नोंदवण्याची परवानगी जी आहे ती देते. उदाहरण जर विचार केला आपण तर तुम्हाला नागपूरची संत्री सांगितली, त्यानंतर कोल्हापूरची चपला सांगितल्यात, तसंच मैसूरचं रेशीम आहे, अल्फॉन्सो आंबा आहे. ओके. आणि हे कोण व्यवस्थापित करतं तर याच्यासाठी एक संस्था आहे ज्याला कंट्रोल जनरल ऑफ पेटंट्स असं म्हटलं जाते आणि डिझाईन्स. ओके. ही आहे. ओके. आणि ट्रेडमार्क्स पण याला दिले जाते, त्याला ट्रेडमार्क GI नोंदणीचे नियंत्रण करते. याची प्रक्रिया काय तर स्थानिक उत्पादन जे ते अर्ज करतात, त्यानंतर उत्पादनांचे वैशिष्ट्य भौगोलिक आणि पारंपरिक सिद्ध आहेत का किंवा सिद्ध करतात की भौगोलिक आणि पारंपरिक याच्यानुसार ते व्यवस्थित झालेले आहेत का. ओके. तिथूनच करण्यात गेले हे चेक केल्या जाते. विशेष हक्क त्यांना दिला जातो GI टॅगचा. ओके. त्यानंतर ह्या गोष्टी केल्या जातात. ओके. हा महत्त्वाचे पॉईंट्स इथं थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता इथं काय की GI टॅग सांस्कृतिक गैरवापर कसे रोखतात हा पॉईंट इथं होता. ओके. तर त्याच्यावर थोडंसं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात की हे कसे रोखतात. ओके. सांस्कृतिक गैरवापर हा कसा रोखला जातो. तर इथं महत्त्वाचं काय की GI टॅग आणि सांस्कृतिक गैरवापर यांचा संबंध समजून घेणं पहिले गरजेचं आहे. त्यानंतर आपण या बाकीच्या गोष्टी समजूयात. तर इथं काय की समजा कोणी पुण्याच्या बाहेर म्हणजे सुजाता मस्तानी आहे, तसंच पुणे मस्तानी जे आहे प्रसिद्ध पेय बनवून विकले, जे पुण्यात किंवा पुण्याच्या मूळ रेसिपी जी आहे सुजाता मस्तानी आपण जर विचार केला याच्याशी संबंधित नाही आहे. ओके. मग इथं काय की हे पुण्याच्या विक्रेत्यांना अन्यायकारक आहे, कारण की त्यांचं प्रोडक्ट आहे ना, त्यांनी स्वतः बनवलेलं आहे आणि ग्राहकांनी ची पण इथं फसवणूक होऊ शकते. ओके. सुजाता मस्तानीचा टॅग आहे असं आपण विचार करू शकतो. मग GI टॅग 3 प्रकारचे असतात किंवा ते 3 प्रकारे रोखल्या पण जाऊ शकतात. ते काय आपण बघूयात. तर कायदेशीर संरक्षण एक असते. म्हणजे काय की कायदेशीर संरक्षण म्हणजे काय, प्राधिकृत व्यापार करताना विशेष हक्क दिला जातो. मग इथं काय होतं की फक्त नोंदणीकृत उत्पादन GI नाव वापरू शकतात, जे नोंदणी झालेली आहे तेच. जर कोणी दुसरे नाव वापरले बनावट, जसं आपण उदाहरण घेतलं की बनारसी साड्या, तर यांच्यावर जे आहे ना खटला किंवा दंड ठोठावला जाऊ शकतो. ओके. उदाहरण पुन्हा काय तर फक्त बनारसचे विणकर जे आहेत GI टॅग अंतर्गत बनारसी साड्या विकू शकतात. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पारंपरिक ज्ञान संरक्षण आहे. पारंपरिक ज्ञान संरक्षण म्हणजे काय तर पारंपरिक पद्धतीने नोंदवणे, कशा प्रकारे ते बनवतात. ओके. ते हे करणं गरजेचं आहे, कशी ते साडी बनवली जाते. ओके. म्हणजे इथं काय केलं आहे तर महत्त्वाचं तर GI टॅग पारंपरिक पद्धतीचे जे नोंद करतात आणि जपतात. एक्झाम्पल काय, मधुबनी चित्रकलेची पद्धत आहे ना. ओके. यामुळे बाहेरील लोकांना या पद्धतीचा गैरवापर करण्यापासून रोखले जाते. ओके. उदाहरण कांचीपुरम रेशम जे आहे किंवा रेशमाच्या GI टॅगमुळे यांच्या विणकाम तंत्राचे जे आहे संरक्षण होते. ओके. समुदायाला आर्थिक फायदा पण याच्यामुळे होऊ शकतात. ओके. तर मग हे आर्थिक फायदे काय, मूळ निर्माणकर्त्यांना नुकसान भरपाई मिळते. ओके. निर्मात्यांना योग्य नफा मिळवून देतात, तसेच ते मोठ्या कंपन्यांना स्वस्त बनावट उत्पादने बाजारात आणण्यापासून रोखतात, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला ज्या हानी पोहोचू शकते ती थांबल्या जाऊ शकते. ओके. उदाहरण पुन्हा सांगितलं की बासमती तांदळाचं उदाहरण आपण घेऊ शकतो ना. GI टॅग जो आहे बासमती तांदळाला GI टॅग भारत आणि पाकिस्तानातील विशिष्ट भागातील जर आपण विचार केला शेतकऱ्यांना समर्थन येतो, ते स्वतः ते बनवू शकतात असं. ओके. मग इथं काय GI टॅग हा कायदेशीर आणि आर्थिक संरक्षण प्रदान करतात, स्थानिक समुदायांना बाहेरील गैरवापरापासून वाचवतात. ओके. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स इथं तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत GI टॅगसाठी. नंतरचा जो क्वेश्चन किंवा टॉपिक जो आहे तो आहे
इंडो फ्रेंच आर्मी एक्झरसाइज शक्ती 2025 क्वेश्चन डायरेक्टली प्रिलिम्समध्ये असा प्रकारे विचारला जाऊ शकतो. तर एक्झरसाइजचं नेम काय आहे, नाव काय आहे, तर ते आहे शक्ती. 8वी एडिशन ही आहे. केव्हापासून केव्हापर्यंत झाली होती, जून 18 ते 1 जुलै 2025 पर्यंत. हे आधी पण मी हे कव्हर केलेलं होतं. कुठं झालं होतं, तर हे आहे कॅम्प लार्झॅक. कुठं होतं, तर हे ला कॅव्हलरी इथं आहे, सदर्न फ्रान्स म्हणजे दक्षिण फ्रान्समध्ये आहे. कोणी होस्ट केलं होतं, तर 13th फ्रेंच फॉरेन लिगन डेमी ब्रिगेड. याचा ऑब्जेक्टिव्ह का आता बहुक्षेत्रीय ऑपरेशनसाठी संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे, विशेषतः उपपारंपरिक युद्ध, दहशतवाद विरोधी कारवाया आणि आधुनिक युद्धक्षेत्र सज्जता यावर लक्ष केंद्रित करणे. आता हा जर प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला ना तुम्ही, तर क्वेश्चन कुठे विचारला जाऊ शकतात की इंडिया आणि फ्रान्स दरम्यान जी एक्झरसाइज होते त्याचं नाव काय, तर त्याचं नाव आहे शक्ती. मित्रशक्ती हा क्वेश्चन जर 2024मध्ये UPSCने विचारला होता. हा इंडिया आणि श्रीलंकाच्या दरम्यान आहे आणि शक्ती हा इंडिया आणि फ्रान्सच्या दरम्यान आहे. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरची जी स्कीम आहे ती आहे एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. ओके, इथं महत्त्वाचे काय काय पॉईंट आहेत ते सध्या आधी समजून घ्या की हे स्कीम काय ते पण आपण समजून घ्या. ELI योजना काय ते पण समजून घेऊया. सर्वात आधी याचा फॅक्च्युअल डेटा तो थोडासा समजून घेऊयात की लॉन्च केव्हा झाली, अप्रूव्ड बाय द युनियन कॅबिनेट केव्हा झाली, 1 जुलै 2025 अंडर PM नरेंद्र मोदी. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे याचा, तर प्रमोट जॉब क्रिएशन. ओके, रोजगार निर्मिती करणे, रोजगार क्षमता वाढवणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये विशेषतः उत्पादन क्षेत्रात सामाजिक सुरक्षा वाढवणे. पण ते कसं केलं जाते ते थोडंसं समजून घेऊया. म्हणजे ही जे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे हे आधी समजणं गरजेचं आहे. ELI योजना काय आहे, तर इथं जर विचार केला तुम्ही की इट्स अ एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम आहे. ही भारत सरकारची एक योजना आहे जी 1 जुलै 2025 रोजी जी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. याचा मुख्य उद्देश काय की नोकऱ्या निर्माण करणे. म्हणजे काय की पुढील 2 वर्षात म्हणजे 1 ऑगस्ट 2025 ते अराऊंड 31 जुलैपर्यंत आपण म्हणू शकतो 3.5 कोटी अधिक नोकऱ्या तयार करायच्या. ओके, 3.5 कोटी अधिक नोकऱ्या ज्या ते तयार करायच्या आहे. बघा इथं 2 वर्षात ह्या तयार करायच्या. ओके, मग आता इथं काय की नवीन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. जे लोक पहिल्यांदा नोकरी करत आहेत, म्हणजे तुम्ही जर जॉईन केलेला आहे, सपोज तुमचा पहिला दिवस आहे, तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला 15,000 रुपये एक्स्ट्रा मिळतील. त्यांना आर्थिक मदत देणे. ओके, कंपन्यांना प्रोत्साहन देणे. म्हणजे काय, ज्या कंपन्या नवीन कर्मचारी घेतील किंवा ते त्यांना जॉब देतील त्यांना आर्थिक सवलत दिली जाईल. ओके, सामाजिक सुरक्षा वाढवणे म्हणजे कर्मचारी भविष्य निधी जे EPFO सारख्या योजनांद्वारे कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देणे. मग आज एक सिंपल एक तुम्हाला सांगू शकतो मी, म्हणजे काय की ही योजना म्हणजे काय, सरकारचे एक मोठे पाऊल आहे ज्यामुळे बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील, कंपन्यांना नवीन कर्मचारी घेण्यात प्रोत्साहन मिळेल आणि कामगारांना आर्थिक स्थिरतासुद्धा मिळेल. ओके, मग ती कशी मिळेल, तिथं काय योजनेचे मूळ जे आहे ते घटक काय ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे काय ELI जे आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे याचे 2 मुख्य भाग आहेत. ते कुठले आहेत ते आता आपण समजून घेऊया. कालावधी इथं हा कालावधी जे आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 पर्यंत. ओके, मग याचे मुख्य उद्दिष्ट कोणता, याचे योजनेचे 2 भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. ओके, 2 मुख्य भाग आहेत. मग याच्यात काय की प्रथम कर्मचारी म्हणजे कोण होतात की फर्स्ट टाईम एम्प्लॉय, ज्यांनी पहिल्यांदाच जॉईन केलं आहे. मग जे लोक पहिल्यांदाच नोकरी करत आहेत आणि कर्मचारी भविष्य निधी संघटनात म्हणजे EPFO नोंदणीकृत आहे त्यांना सरकार 15,000 रुपयापर्यंत म्हणजे एका महिन्याचा पगार प्रोत्साहन राशी दिल्या जाईल, एक्स्ट्रा दिल्या जाईल. ओके, मग हा कसे मिळेल, ही रक्कम जी आहे ही थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट बँक खात्यात जे आहे ते ट्रान्सफर केले जातील. ओके, आणि हे 2 हप्त्यांमध्ये मिळेल. म्हणजे पहिला हप्ता जो आहे तो जर विचार केला आपण तर 6 महिन्याचा आहे. ओके, 1 महिन्याचा पगार आपल्या इथं मिळेल. मग इथं पहिला हप्ता जर 6 महिन्यांच्या नोकरीनंतर मिळेल आणि दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या नोकरीनंतर मिळेल. आणि वित्तीय साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर म्हणजे 1 वर्ष कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला मिळेल. आणि ही रक्कम जी आहे ते ज्यांचा पगार 1 लाखापर्यंत आहे त्यांनाच मिळेल. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, ज्यांचा पगार 1 लाखाच्या कमी आहे त्यांना हा मिळेल. हा पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उद्देश काय की नवीन कर्मचाऱ्यांना नोकरी सुरू करताना आर्थिक आधार देणे आणि त्यांना बचत करण्यासाठी सवय लावणे.
ओके, म्हणजे काय, काही रक्कम ते काय करू शकतात, बचत खात्यात लॉक होईल, जी नंतर काढता येईल. ओके, आणि दुसरा जर भाग 2 जर आपण विचार केला की पार्ट बी एम्प्लॉयर्स, नियोक्ते ज्याचे नियोक्ते करतील त्यांच्यासाठी काय बेनिफिट आहे, तर एम्प्लॉयर्स जे आहे, ज्या कंपन्या नवीन कर्मचारी घेतील त्यांना सरकार प्रति कर्मचारी दरमहा 3,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन देईल. पण इथं अटी आहेत. लहान कंपन्या जिथं 50पेक्षा कमी कर्मचारी असतील, ओके, असल्याने कंपन्यांसाठी किमान 2 अतिरिक्त कर्मचारी घेणं गरजेचं आहे. ओके, नवीन कर्मचारी घ्यावेत. मोठ्या कंपन्या जर असतील, म्हणजे इथं 50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्यांसाठी किमान 5 अतिरिक्त कर्मचारी घेणे आवश्यक आहे. आणि 2 वर्षासाठी प्रोत्साहन उत्पादन क्षेत्रातील 3रे किंवा 4थे वर्ष विस्तारित केलं जाईल. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. किमान 6 महिने काम करणारे असावेत. कालावधी सांगितला, सर्वसाधारणपणे 2 वर्षासाठी प्रोत्साहन दिले जाईल. उत्पादन क्षेत्रातील म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र जर विचार केला तर कंपन्यांचे 3rd किंवा 4th वर्ष प्रोत्साहन पर्यंत मिळेल, म्हणजे 3ऱ्या आणि 4थ्या वर्षापर्यंत पण हे त्यांना दिलं जाईल. मग याचा मेन उद्देश काय की जे एम्प्लॉयर्स त्यांना काय बेनिफिट आहे किंवा त्यांच्यासाठी काय हे केलं गेलं, उद्दिष्ट काय, कंपन्यांना जास्तीत जास्त नोकरी निर्माण करण्यासाठी प्रेरित करणे, हा त्याचा मेन उद्देश आहे. ओके, सोप्या शब्दात जर आपण विचार केला म्हणजे काय की इथं काय की सरकार म्हणते जर तुम्ही म्हणजे कंपनी असाल तर नवीन लोकांना कामगार म्हणून घ्या, कामावर घ्या, तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. ओके, आणि जर तुम्ही कर्मचारी असाल, ओके, पहिल्यांदा जर तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल, तर तुम्ही किंवा तर आम्ही तुम्हालाही पैसे देऊ, म्हणजे सरकार पहिल्यांदा जो जॉब करतो त्यांना पण पैसा देईल. ओके, योजनेचा मुख्य फोकस काय आहे, तर मूळ हेतू जर याचा विचार केला ना तर याचा मेन उत्पादन क्षेत्र जे आहे, मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, योजनेचा विशेष जोर उत्पादन क्षेत्रावर, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवर आहे. कारण यामुळे जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण होऊ शकतात आणि सर्वात जास्त MSME सेक्टरमध्ये जॉब एम्प्लॉयमेंट किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन हे सर्वात जास्त आहे. त्याच्यासाठी जी आहे ही जे आहे एम्प्लॉयमेंट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. MSME सेक्टर जसं मी सांगितलं, छोट्या छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्यांना मजबूत करणे हा याचा मेन फोकस आहे. सामाजिक सुरक्षा जी आहे ते वाढवणे हा त्यांचा मेन फोकस आहे, ते तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच आत्मनिर्भर भारत ही योजना जी आहे ती भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठ्या योजनांसाठी भाग आहे, आपण असं म्हणू शकतो. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट होता. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे 6G म्हणजे 6th जनरेशन. आता 6th जनरेशन म्हणजे काय ते समजून घेणं पण गरजेचं आहे. आतापर्यंत काय आलं की आपण आता 5G वापरतो. 4G आणि 5G मधला तुम्हाला डिफरन्स माहितीच असेल की याच्यात डिफरन्सेस आहेत. ओके, मग ते क्वालिटीमधला डिफरन्स आहे. आता कसं आहे, तुम्ही रेल्वेने प्रवास जरी करत असाल तर तुमचं नेट इझिली तुम्ही यूज करू शकता. ओके, मग हा महत्त्वाचा आहे. मग याच्यात काय काय उद्देश आहेत, काय काय आपण आता समजून घेऊ. न्यूजमध्ये काय होते समजणं गरजेचं आहे. तिथे सर्वात महत्त्वाचं काय, इंडिया शूड लीड इनोव्हेशन अराउंड 6G, एम फॉर 10% ऑफ द ग्लोबल 6G पेटंट. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे न्यूजमध्ये काय होतं हे समजणं गरजेचं आहे. आता आपण समजून घेऊया की 6G म्हणजे काय. ओके, त्याचा फायदा काय आहे. ओके, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया का प्रोत्साहित करत आहे. ओके, हे सगळं गोष्ट आपण इथं समजून घेऊया. तर पहिले काय की 6G म्हणजे 6th जनरेशन हे होते. आता ही जी आहे ते कम्पेअर टू 5G जे राहणार आहे ही खूप जास्त ॲडव्हान्स राहणार आहे. ओके, मग आता ॲडव्हान्स राहणार म्हणजे काय, प्रत्येक बाबतीत हे ॲडव्हान्स बऱ्या प्रमाणात हे राहणार आहे. ओके, नंतर काय की जे अतिवेगवान इंटरनेट जे आहे ते खूप वेगवान राहील. एक कमी विलंब आणि प्रगत अनुप्रयोग प्रदान करते. म्हणजे काय की वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे. 5G नंतरची नेक्स्ट जनरेशन ही आहे. ओके, नंतर काय एम ॲट प्रोव्हाइडिंग अल्ट्रा फास्ट इंटरनेटची जी ही आहे ती खूप फास्ट राहणार आहे इथं. ओके, इंटरनेट स्पीड जी आहे ती खूप जास्त राहणार, पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, दुसरा जर विचार केला आपण इथं काय आहे तर लो लेटन्सी म्हणजे जो मधातला जो पिरियड असतो तो खूप कमी राहणार आहे. लेटन्सी पिरियड म्हणतो आपण, डाउनलोडिंग आणि अपलोडिंग म्हणू शकतो. आणि ॲडव्हान्स ॲप्लिकेशन सिस्टीम याच्यात राहू शकते. याचे फायदे पण भरपूर आहेत. मग हे फायदे काय ते पण आपल्याला समजणं गरजेचे आहे. ते कुठले कुठले ते समजून घेऊयात. एक्सपेक्टेड डिप्लॉयमेंट केव्हा रोल आउट होईल, तर रोल आउट केव्हा होईल तर 2030 पासून हे रोल आउट होणार आहे. ओके, मग याचा जर विचार केला आपण तर कुठं कुठं काम येईल आणि काय काय होईल. तर जर आपण विचार केला तर डेटा स्पीड जे आहे ते किती वाढणार, तर 1 टेराबाईटपर्यंत, 1 टेराबीट पर सेकंद. म्हणजे एका सेकंदात तुम्ही 125 GB जी आहे ती तुम्ही याची स्पीड राहणार आहे. 5Gपेक्षा हे 100 टाइम्स जास्त राहणार आहे. ओके, हा सर्वात महत्त्वाचा आहे.
आता पुन्हा थोडंसं समजून घेऊया की वायरलेस तंत्रज्ञान म्हणजे काय आणि 6G त्यात कसं बसते हे थोडंसं समजणं गरजेचं आहे. वायरलेस तंत्रज्ञान म्हणजे काय होते की एक तंत्र आहे ज्यामुळे आपण इंटरनेट झाला, फोन कॉल झाले किंवा डेटा वापरल्याशिवाय म्हणजे काय रेडिओ लहरीद्वारे एखादी गोष्ट दुसरीकडे पाठवू शकतो. उदाहरण जर झालं त्याच्यात जनरेशन्स होते, 2nd जनरेशन, 3rd जनरेशन, 4th जनरेशन, 5th जनरेशन, 6th जनरेशन. याचा 2030मध्ये 6th जनरेशन येत आहे. प्रत्येक 10 वर्ष कमी करत जा तुम्ही, म्हणजे 2020-21मध्ये 5th जनरेशन आलं होतं. ओके, 2010मध्ये 4th जनरेशन आलं होतं, 2000मध्ये 3rd जनरेशन आलं होतं. तर असं तुम्ही ते 10 वर्षाचा कालावधी म्हणून अंदाजे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, मग 6G काय तर हे जर विचार केला 6G हे त्याच्या पुढचे पाऊल आहे, म्हणजे 5Gपेक्षा जास्त ॲडव्हान्स झाले आणि प्रत्येक नवीन पिढी जनरेशन जे आहे मागील पिढीपेक्षा वेगवान असू शकते, कमी विलंब लागेल, म्हणजे लेटन्सी पिरियड जो आहे याचा कमी असेल आणि जास्तीत जास्त डिव्हायसेस जे आहे ते हाताळण्यासाठी हे यूज होऊ शकतो. 6G म्हणजे जर 5G नंतरचे तंत्रज्ञान आहे जे इंटरनेटला वेगवान किंवा विश्वासार्हता जे खूप वाढवेल. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. 6G म्हणजे काय, पुन्हा जर थोडासा याच्यात विचार केला तर अति वेगवान इंटरनेट जे तुमच्या मोबाईल, संगणक किंवा स्मार्टफोन उपकरणांना जे आहे अत्यंत जलद गतीने किंवा जवळपास तात्काळ जोडेल. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, तर हा लक्षात ठेवा. लॅटन्सी पिरियड याचा खूप कमी असेल. ओके, मग याचा उपयोग कुठं होतो, त्याचा उपयोग जर विचार केला तर ते पण समजणं गरजेचं आहे की इथं जी याची स्पीड जशी सांगितली मी तुम्हाला की 6Gचा डेटा वेग 1 टेराबाईटपर्यंत पर सेकंड यूज केला, म्हणजे 125 GB पर सेकंड असू शकतो. ओके, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं महत्त्वाचं काय की इथं कुठं यूज होऊ शकतं तर व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी इथं यूज होऊ शकतं. ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे काय, एखादी गोष्ट खूप मोठी करून चेक करणे. म्हणजे कुठं आहे तर एखाद्या तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल, ओके, हेल्थ डिपार्टमेंटसाठी, तर तिथं डॉक्टरांसाठी हे खूप महत्त्वाचं होऊ शकतं. ओके, एखादी गोष्ट मोठी करून ते खूप व्यवस्थितपणे पाहण्यासाठी याचा यूज होऊ शकतो. ओके, हा पहिला महत्त्वाचा पॉईंट. दुसरं व्हर्च्युअल रियालिटीसाठी पण होऊ शकतं. ऑटोनॉमस इथं जे आहे स्वयंचलित वाहने आणि स्मार्ट सिटीजसाठी पण हा याचा उपयोग होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा पॉईंट जर विचार केला तर. ओके, तिसरा जर विचार केला आपण तर रिमोट आरोग्य सेवा किंवा मेटावर्स एकीकरणासाठी हा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे इथं सिम्पल एक आणखी उदाहरण जर सांगितलं तर तुम्ही ऑनलाईन गेम खेळताय आणि तुमचा क्लिक तात्काळ दुसऱ्या बाजूला पोहोचतो, मग तो कितीही लांब असला तरी. मग हे 6G थ्रू हे पॉसिबल आहे. किंवा डॉक्टर रिमोट शस्त्रक्रिया करू शकतात आणि करताना रोबोटला जे आहे तात्काळ सूचना देऊ शकतात, लगेच ते होऊ शकेल. मग हे रिमोट आरोग्य सेवेसाठी पण उपयोगी होऊ शकतो. फ्रिक्वेन्सी बँड म्हणजे काय, 6G टेराबाईट आहे ते तुम्हाला सांगितलं की टेराबाईट जे आहे लहरी हे वापरते ज्या खूप जास्त वारंवारतेच्या म्हणजे फ्रिक्वेन्सी असतात. ओके, त्यानंतर जर विचार केला तर भारताची 6Gची विजन काय, तर भारत 6G विजन काय आहे ते आपण थोडंसं पाहूया. इंडियाने काय इनिशिएटिव्ह केले आहे की टू लीड द ग्लोबल 6G इनोव्हेशन टार्गेटिंग 10% ऑफ द ग्लोबल 6G पेटंट 2030पर्यंत आपण घेणार आहे, त्याच्यासाठी हे आहे. ओके, तर इथं काय दुसरा जर विचार केला तर गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह काय तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द 5G लॅब्स अँड ओपन सोर्स प्लॅटफॉर्म टू ड्राईव्ह R&D. ओके, हा पहिला महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा जर विचार केला इथं तर जागतिक 6G मानके ठरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार इथं मिळू शकतो. डिजिटल दरी कमी करण्यासाठी परवडणारी उपकरणे जे आहे यांना मिळू शकते. आता याचा उपयोग जर आपण थोडासा जर विचार केल्यानंतर कुठं कुठं होऊ शकतो. लेट्स टेक एक्झाम्पल की तुम्ही घरात बसून व्हर्च्युअल गॉगल घालून जर आपण एखाद्या ठिकाणी फिरताय असं वाटेल, किंवा तुमच्या शहरात म्हणजे पुण्यातला जर विचार केला तर ट्रॅफिक सिग्नल्स आपोआप ट्रॅफिक नियंत्रित करतील. मग इथं 6Gचा यूज होऊ शकतो. ओके, आणि भारताची 6G मधील भूमिकाचा विचार जर केला तर फर्स्ट आपण जर विचार केला याच्याबद्दलचा तर भारताला 6G मधून काय मिळवायचे आहे आणि ते कसे साध्य होईल, तर त्याच्यासाठी भारताने काय केले, भारताने 2030पर्यंत जागतिक 6G पेटंट जे आहेत त्यात 10% हिस्सा हवा आहे. म्हणजेच भारताला 6G तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर राहायचे आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. मग यासाठी सरकारी उपाय काय तर संशोधन आणि विकास. म्हणजे काय भारताने काय केलं 5G लॅब जसं मी सांगितली तर की 5G लॅब जे आहेत ते ओपन सोर्स करण्याचा प्रयत्न करतील, व्यासपीठाची स्थापना करणार. 5G लॅब्स आणि ओपन सोर्स व्यासपीठाची स्थापना करण्याचा
करत आहे किंवा करण्याचा प्रयत्न करत आहे, जिथे शास्त्रज्ञ आणि कंपन्या 6G तंत्रज्ञानावर काम करू शकतील आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य पण इथं मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्यासाठी. ओके, तर हा महत्त्वाचे पॉईंट होते. आणि स्पेक्ट्रम अलोकेशन जे आहे की गव्हर्नमेंट काय प्लॅन करते की 6G उपग्रह वायफाय विस्तारासाठी 6 GHz स्पेक्ट्रम जे आहे नियम जारी करण्याची योजना राखत आहे. जागतिक स्थान जर विचार केला तर भारत 6G पेटंट फायलिंगमध्ये पहिल्या 6 देशांमध्ये 1 मिलियन आर्थिक प्रभावाची शक्यता म्हणजे त्यांना मिळू शकते. हे तर पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचे आहेत थोडेफार, की 6G म्हणजे काय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतरची जी न्यूज आहे ती रिलेटेड टू द रेल1 ॲप आहे, ती लॉन्च केल्या का नाही आणि तारीख किती होती तर 1 जुलै 2025. सॉरी, ओके, तर रेल1 ॲप जो आहे तो केव्हा लॉन्च करण्यात आला तर हा लॉन्च केला होता 1 जुलै 2025 रोजी, म्हणजे काल. कोणी केला तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. कोणी विकसित केला तर CRIS म्हणजे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम यांनी हा विकसित केला. आणि याचे उद्देश काय तर सर्व भारतीय रेल्वे प्रवासी सेवांना एका वापरकर्त्यासाठी सोप्या मंचावर एकत्रित करणं, म्हणजे एकच सिंगल यूज प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळेल ज्याच्यावर तुम्ही सगळं हे यूज करू शकाल इझिली. याचा मुख्य उद्देश काय की सर्व इन वन सेवा म्हणजे काय ऑल इन वन सेवा इथं तुम्हाला मिळतील. मग तुम्ही रिझर्वेशन करण्यापासून तुम्हाला फूड ऑर्डर करण्यापर्यंत तुमची रेल्वेचं स्टेटस काय आहे, तुम्ही जर त्याचं बुकिंग केलेलं असेल, कुठल्या शहरात आहे आणि किती वेळ लागेल तुम प्लॅटफॉर्मवर यायला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तिथं दिल्या जातील. फाईल कंप्लेंट करायची असेल तर तिथं तुम्ही ते करू शकतात. आणि डिजी लॉकरसोबत हे काय केलं गेलेलं आहे, इंटिग्रेट केलं आहे. त्यामुळे बुकिंग डॉक्युमेंट सिक्युअर राहतील तुमचे. तुम्ही जे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करता म्हणजे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल ॲक्सेस आयडेंटिफिकेशनसाठी. आणि याच्यात AI पॉवर्ड चॅटबोट पण याच्यात दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला रिअल टाईम असिस्टंट पण मिळेल तिकीट काढण्यासाठी, ट्रेन स्टेटस बघण्यासाठी आणि अदर जर तुमच्या क्वेरीज असतील तर. R व्हॅलिड आहे, ज्याच्यामुळे काय होईल की सिमलेस ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला यूज केलं. म्हणजे आता काय होते की तुम्हाला जर करायचं असेल तर बँकेची डिटेल्स टाका लागते, तिथं ते करण्याची गरज पडणार नाही, म्हणजे इझिली होईल. ॲक्सेसिबल पण इथं राहील. दिव्यांगजन म्हणजे की इन्क्लुझिव्ह फीचर फॉर दिव्यांगजन स्टुडंट आणि पेशंटसाठी पण याच्यासाठी सुलभता इथं होऊ शकते. आणि आज जे आहे आपण महत्त्वाच्या न्यूज पाहूया द हिंदूमधल्या. त्यातल्या 3 महत्त्वाच्या न्यूजच आज पाहूया. काही ज्या होत्या त्या ऑलरेडी आपण बघितलेल्या होत्या. तर इथं जे आहेत तर कुठल्या न्यूज आहेत महत्त्वाच्या तर ब्रिक्स आहे. ओके, ब्रिक्स, क्वाड आणि फोन टॅपिंग. फोन टॅपिंग आता का महत्त्वाचं आहे तर मेन्स पर्स्पेक्टिव्ह जर तुम्ही विचार केला ना तर मेन्समध्ये याच्यावरचे क्वेश्चन्स येतात. म्हणजे आर्टिकल 21 जे आहे राईट टू प्रायव्हसीचा इश्यू होऊ शकते, त्याच्यासाठी हे रिलेटेड आहे. ओके, तर ते आपण पाहूया. तर सर्वात आधी जे आहे ते ब्रिक्स का न्यूजमध्ये आहे तर याच्यावर प्रिलिम्स MPSCमध्ये क्वेश्चन येऊ शकते. तर ब्रिक्सची शिखर परिषद जी आहे 2025ची ब्रिक्सची शिखर परिषद जी आहे 2025ची ही रिओ दी जेनेरिओ इथे स्टार्ट होणार आहे 5 ते 8 जुलै या दरम्यान. ओके, आणि याचा जो यजमानपद जे आहे ते ब्राझील याला मिळालेलं आहे. म्हणजे यावर्षीची ब्रिक्स परिषद जी आहे ती ब्राझील इथे होणार आहे. ओके, ही शिखर परिषद जागतिक व्यापार परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्ता, नीतिशास्त्र, हवामान कृती आणि जागतिक आरोग्य आणि सुरक्षा यावर केंद्रित आहे. तर महत्त्वाचं काय माहीत आहे का की आपल्याला आधी बेसिक्स जे आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणजे ब्रिक्स म्हणजे काय आणि याची गरज काय हे समजणं पहिले सर्वात महत्त्वाचं गरजेचं असते. तर ब्रिक्स ही जी आहे ही 5 देशांची संस्था आहे, ज्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका जे आहेत म्हणजे दक्षिण आफ्रिका जे आहे. आणि एक आंतरराष्ट्रीय ही एक संघटना आहे जी आर्थिक आणि आपण म्हणू शकतो राजकीय सहकार्यासाठी 2001मध्ये सुरू झाली होती. ओके, आणि 2010मध्ये याच्यात दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिकाचा समावेश झाला, त्यामुळे यांना ब्रिक्स असं म्हटलं आहे. 2024-25मध्ये जर विचार केला याच्यात तर नवीन जे हे ॲड झालेले आहेत देश त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर नवीन जे देश झाले आहेत त्याच्यात इजिप्त आहे, इथिओपिया आहे, इराण आहे, UAE संयुक्त अरब इमिरात आहे आणि इंडोनेशिया यात सामील झालेले आहे. आता हे का महत्त्वाचे आहे तर हे पण समजणं थोडंसं गरजेचं आहे की ब्रिक्स का महत्त्वाचं आणि याचं नाव कोणी दिलं होतं. ओके, तर ब्रिक्स हे जे आहे हे एक जे आहे हे देश एकत्र येऊन जागतिक व्यापार किंवा तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य करतात. त्यामुळे ते ग्लोबल साऊथ म्हणजे काय होते तर विकसनशील देश जे आहे यांचा आवाज जागतिक मंचावर बळकट करतात.
ओके, तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ब्रिक्स म्हणजे मोठ्या वेगाने वाढणाऱ्या देशांचा गट आहे जो एकमेकांना आर्थिक आणि राजकीय मदत करतो आणि पाश्चिमात्य देशांच्या उदाहरणार्थ अमेरिका, युरोप यांच्या वर्चस्वाला आव्हान देतो, असं आपण ब्रिक्स म्हणजे म्हणू शकतो किंवा त्याची डेफिनेशन आपण अशी सांगू शकतो ब्रिक्सची काय. आता ब्रिक्स परिषद जी झाली आहे 2025ची, हे कशाबद्दल झाली तर हे समजणं गरजेचं आहे. तर इथं काय की महत्त्वाचा जर विचार केला तर रिओ दी जानेवारी येथील 2025ची परिषद जी आहे ही का आयोजित करण्यात आली, तर हे जर समजणं आपल्याला थोडंसं समजणं गरजेचं आहे. इथं काय आहे की यात ब्रिक्स देश जे आहेत ते जागतिक समस्यावर चर्चा करतात, जसे जागतिक व्यापार कसे वाढवता येतील, तसेच इथं बघा जागतिक व्यापार जे आहे ते कसे वाढवता येतील, हा एक पॉईंट आहे. ओके, दुसरा जर विचार केला इथं तर विशेषतः विकसनशील देशांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI जे आहे त्यांचे नीतिशास्त्र म्हणजे इथिक्स कसे यात आणावे, ते कसे वापरावे आणि कसे नाही याच्यावर फोकस केला जाईल. तसेच हवामान कृती, पर्यावरण, ओके हवामान कृती म्हणजे क्लायमेटबद्दलच्या ज्या इश्यू आहेत, क्लायमेट ॲक्शन्स त्याच्यावर फोकस केला जाईल. हवामान कृती म्हणजे पर्यावरण संरक्षणासाठी काय करता येईल, ओके, आणि जागतिक आरोग्य आणि सुरक्षा जी आहे त्यात रोग, युद्धामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे जे आहे निराकरण याच्यासाठी ही परिषद जी आहे होणार आहे. ओके, आणि ही एक मोठी बैठक आहे जिथे ब्रिक्स देश एकत्र बसून जगाच्या समस्यावर बोलतात, त्याचे उपाय शोधतात. हा महत्त्वाचा पॉईंट आहे जेणेकरून त्यांचे देश किंवा इतर विकसनशील देश जे आहेत ते मजबूत होतील. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता त्यानंतरचा पॉईंट जर विचार केला आपण की इथं बघितलं आपण कुठले कुठले देश जॉईन झालेले आहेत. ओके, त्यानंतर ब्रिक्सचे उद्दिष्ट काय आहे आणि काय महत्त्वाचं आहे. ओके, सॉरी, ब्रिक्सचं जर उद्दिष्ट आपण विचार केला तर ब्रिक्सची जगात जर विचार केला तर 49.5% लोकसंख्या हे ब्रिक्स देशांमध्येच आहे. आता चायना आणि इंडियाची सर्वात जास्त आहे. दुसरा महत्त्वाचा विचार केला तर GDPचा जर विचार केला तर 40% GDP इथून येतो, G7ला मागे टाकणारा, आणि 26% जागतिक व्यापार इथून होतो. हा महत्त्वाचा आहे. आता यात ब्रिक्सचे उद्दिष्ट काय आहे तर ब्रिक्सचे उद्दिष्ट जर विचार केला तर सर्वात पहिले हे समजणं गरजेचं आहे की ब्रिक्स काय काय साध्य करू इच्छिते. तर इथं काय आहे की याचा महत्त्वाचा पॉईंट जो तो आर्थिक वाढ आहे. ओके, आर्थिक वाढ करण्याचा हे सदस्य देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि शाश्वत विकासाला चालना देणे. म्हणजे काय की ब्रिक्स काय करतं की देशांना एकमेकांशी व्यापार आणि गुंतवणूक वाढवायची आहे जेणेकरून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत होईल, यावर फोकस केला जाते. ओके, जागतिक प्रशासन सुधारणा. ओके, म्हणजे काय जागतिक प्रशासन सुधारणात काय येते तर IMF वगैरे जे आहे, वर्ल्ड बँक यांच्यासारख्या पाश्चिमात्य संस्थांना आव्हान देत बहुध्रुवीय विश्व व्यवस्थेची मागणी केली आहे. ओके, मग याच्यात काय आहे की जसं की IMF झाला आणि वर्ल्ड बँक यासारख्या पाश्चिमात्य संस्थांमध्ये जे आहे विकसनशील देशांचा आवाज जो आहे तो वाढवायचा आहे, सहकार्य करायचं आहे. म्हणजे सहकार्य जर विचार केला व्यापार किंवा तंत्रज्ञान आणि पर्यावरण आणि सुरक्षेच्या क्षेत्रात जे एकमेकांना मदत आणि सहकार्य वाढवणे हा यांचा मेन फोकस आहे इथं. ओके, मदत करायची. आणि ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील देश, जसं म्हटलं मी तुम्हाला, देशांचे प्रश्न जागतिक मंचावर मांडायचे आहेत. मग वर्ल्ड बँक झाला, IMF झाला, युनायटेड नेशन इथं ते मांडायचे आहे. तर हा मेन फोकस यांचा आहे. म्हणजे एक इन सिम्पल टर्म्स आपण पुन्हा जर विचार केला तर ब्रिक्स देशांना ब्रिक्स देश काय करतो, एकमेकांना काम करून श्रीमंत आणि मजबूत व्हायचे आहे आणि जगात त्यांचे मत जे आहे जास्त ऐकले जावे याची त्यांची इच्छा आहे. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट इथं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर जर विचार केला तर याच्या कुठल्या महत्त्वाच्या प्रमुख संस्था आहेत ते पण आपण इथे बघूया. ब्रिक्सच्या प्रमुख महत्त्वाच्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत आणि ते कसे काम करतात. तर पहिली जी आहे न्यू डेव्हलपमेंट बँक आहे. आता ही जी न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे ही 2014 मध्ये स्थापन झाली होती. न्यू डेव्हलपमेंट बँक ही 2014 मध्ये स्थापन झाली होती. याच्यावर 2015-16 मध्ये UPSCने क्वेश्चन पण विचारले आहे. आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे तर ही शांघायमध्ये आहे. ओके, SCOचं जर विचार केला तर बीजिंगमध्ये आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर न्यू डेव्हलपमेंट बँकच्या 2014 मध्ये स्थापन झालेली ही बँक ब्रिक्स आणि इतर विकसनशील देशांना रस्ते, रेल्वे, पाणी यासारख्या प्रकल्पासाठी जे आहे ते पैसे देते किंवा मदत करते. आणि याचं मुख्यालय पुन्हा लक्षात ठेवा की शांघाय येथे आहे. इथं क्वेश्चन विचारू शकतात. ओके, त्यानंतर आहे कॉन्टिजेंट रिझर्व्ह अरेंजमेंट, CRA याला आपण असं म्हणू शकतो. कॉन्टिजेंट रिझर्व्ह अरेंजमेंट आर्थिक संकट असलेल्या देशांना आर्थिक आधार देणारी हे व्यवस्था इथं आहे. CRAचं काम काय, जर एखाद्या ब्रिक्समधल्या देशाला म्हणजे मेंबर कंट्रीला जे आहे आर्थिक संकट आले तर ही व्यवस्था त्याला पैसे देऊन म्हणजे CRA जे आहे ते पैसे देऊन मदत करते.
ओके, तर हा त्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर ब्रिक्स संसदीय मंच आहे. ब्रिक्स संसदीय मंच काय करतो, तर सदस्य देशांच्या संसाधनांमधील संवादाला प्रोत्साहन देते. म्हणजे काय, ब्रिक्स देशाच्या संसदेतील नेते एकमेकांशी बोलतात. भारतात 2026मध्ये याचे आयोजन जे आहे ते करेल. आणि ब्रिक्स जे आहे बिझनेस फोरम याचा आहे. आता ब्रिक्स बिझनेस फोरम जो आहे याचं काम काय आहे, तर व्यापार आणि उद्योगांना जे आहे प्रोत्साहन देण्यासाठी स्पेसिफिकली जर विचार केला तर 5 जुलै 2025 रोजी रिओ दी जानेरो येथे याची समिट होणार आहे किंवा बैठक ही होणार आहे. तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स होते जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आणि यांची स्वतःची बँक आहे ती आहे NDB बँक. ओके, न्यू डेव्हलपमेंट बँक. ही काय करते, आर्थिक मदतीची व्यवस्था करते. CRA आणि CRA आणि बैठकी याच्या होतात. हा एक टोटल जर विचार केला तर त्याचं ब्रिक्सबद्दलचे डिटेल्स मी तुम्हाला सांगितले, ज्यावर काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, आणि याच्यावर ऑलरेडी विचारलेले पण आहेत. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे किंवा टॉपिक जो आहे तो आहे क्वाडचा. आता क्वाड का न्यूजमध्ये होतो ते पण आपण समजून घेऊया की क्वाड जे आहे परराष्ट्र मंत्र्यांनी 1 जुलै 2025 रोजी वॉशिंग्टन DC येथील बैठकीत, म्हणजे 1 जुलै 2025 रोजी जे 2 दिवस अगोदर जी त्यांची बैठक झाली आहे ही कुठे झाली, वॉशिंग्टन DC इथे झाली आहे. आता यात काय झालं तर क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, क्वाडची जी पण समिट होते त्यात सहसा परराष्ट्र मंत्री असतात. ओके, इथं जर तुम्ही बघितलं तर S जयशंकर जे आहेत परराष्ट्र मंत्री आहेत, त्यांनी एकत्र येऊन 22 एप्रिल 2025 रोजी ज्या पहलगाम दहशतवादी हल्ला जो झाला होता, ज्यात अराउंड 26 लोक जे ते मारले गेले होते, मुख्यतः पर्यटक जे मारले होते, त्याचा निषेध केला आहे. ओके, आणि म्हणून हे न्यूजमध्ये होतं. आणि त्यांनी संयुक्त निवेदनात दहशतवाद विरोधी जे आहे आपले वचन जे आहे ते दृढ केले आहे आणि म्हणून हे न्यूजमध्ये होतं, मारले गेले आणि त्यांचा संयुक्त निवेदनात त्यांचा निषेध ज्यांनी केला आहे. आता इथं महत्त्वाचं काय आहे की पुन्हा क्वाड काय हे समजणं गरजेचं आहे. ओके, इथं महत्त्व काय दर्शवते की हे दर्शवते की क्वाड फक्त समुद्री किंवा आर्थिक मुद्द्यांपुरते मर्यादित नाही, तर दहशतवादासारख्या जागतिक समस्यांवरही एकत्र काम करते. ओके, मग क्वाडचं मूल काम काय आहे, क्वाड देश जे आहे ते दहशतवादाला आंतरराष्ट्रीय धोका मानतात. ओके, आणि त्याला सामोरे जाण्यासाठी जे आहे एकजुटीने काम करतात. मग क्वाड म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगतो, क्वाड हा जो आहे हा 4 देशांचा समूह आहे. आणि हे 4 देश कुठले आहेत, त्याच्यात भारत आहे, अमेरिका आहे, जपान आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. हा एक अनौपचारिक गट आहे. आणि हे देश जे आहेत ते लोकशाही व्यवस्था असलेले हे सगळे देश आहेत. म्हणजे सगळीकडे जे आहे ते डेमोक्रेसीज आहे. मग तो भारत असू द्या, अमेरिका असू द्या, जपान असू द्या किंवा ऑस्ट्रेलिया असू द्या. आणि हे एकत्र येऊन इंडो पॅसिफिक क्षेत्र, स्पेसिफिकली हिंदी महासागरात जर विचार केला आणि प्रशांत महासागरात जर विचार केला, शांतता, स्थैर्य आणि समृद्धी वाढवण्यासाठी हे काम करतात. ओके, आणि क्वाड जी आहे ही कोणतीही लष्करी युती नाही. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर एक हा संवाद मंच आपण असं म्हणू शकतो जिथे हे देश एकमेकांशी जे आहे ते चर्चा करतात. ओके, याचा हा महत्त्वाचा पॉईंट हा आहे की अनौपचारिक लष्करी युती नाही, तर क्षेत्रीय आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी रणनीतिक संवाद आणि सहकार्याचा हा मंच आहे. ओके, इथं तुम्ही बघू शकता. सॉरी. ओके, हे इथं नंतर जर विचार केला आपण, एक मिनिट, तर ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे हा सुरुवात कुठून झाली याची, काय झालं, तर हे पण समजणं थोडंसं गरजेचं आहे. क्वाड का तयार झाले, तर याचा उगम केव्हापासून झाला, तर 2004मध्ये. का झाला होता, 2004मध्ये जे आहे हिंदी महासागरात सुनामी आली होती आणि नंतर या देशांनी या आपत्ती निवारण्यासाठी जे एकत्र काम करू शकतो किंवा एकत्र काम केले होते. आणि यातूनच त्यांना समजले की एकत्र काम केल्याने मोठी आव्हाने जे आहे ते सोडवता येतात. ओके, आणि औपचारिक स्वरूप केव्हा झाला, तर 2007मध्ये. का झाला, तर इथं जर विचार केला तर जपानचे तेव्हाचे जे पंतप्रधान जे होते शिंजो आबे यांनी किंवा आबे आपण म्हणू शकतो, यांनी मुक्त आणि खुल्या इंडो पॅसिफिकसाठी सामायिक दृष्टीवर जोर दिले होते. ओके, तर शिंजो आबे जे आहे यांनी काय केलं की मुक्त आणि खुला इंडो पॅसिफिक ही संकल्पना जी आहे ती यांनी इथं मांडली होती. याचा अर्थ या क्षेत्रात सर्व देशांना स्वातंत्र्याने व्यापार आणि नेव्हिगेशन करता यावे.
आणि कोणत्याही एका देशाचा दबदबा किंवा दबाव इथं नसावा, त्याच्यासाठी हे सगळे एकत्र आले. त्यानंतर 2017मध्ये याचं जे आहे ते पुनरुज्जीवन झालं होतं आणि काही काळ निष्क्रिय राहिलं आणि 2017मध्ये याचं पुन्हा पुनरुज्जीवन झालं, ज्यात काय चीनच्या इंडो पॅसिफिकमधील आक्रमक कारवायामुळे उदाहरणार्थ जर विचार केला तर साऊथ चीन जे आहे, याच्या अगोदर पण आपण करंट अफेअरमध्ये बघितलं होतं, तर व्हिएतनामसोबतचा त्यांचा इश्यू आहे आणि हाँगकाँगसोबतचा पण त्यांचा इश्यू आहे. तर दक्षिण चीन समुद्र जो आहे, साऊथ चायना सी जो आहे, या देशांनी पुन्हा एकत्र येऊन क्वाडला सक्रिय केले होते. ओके, तर क्वाडचा जन्म जो आहे हा क्षेत्रीय शांतता तसेच सुरक्षा आणि सहकार्यासाठी झाला. विशेषतः जेव्हा एखाद्या देशावर किंवा क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हा काम करतो. ओके, तर मग क्वाड काय करते हे समजलं असेल तर इंडो पॅसिफिक जे आहे म्हणजे सर्व देशांना समुद्री मार्गावर मुक्तपणे प्रवास आणि व्यापार जे आहे करता यावा यासाठी काम करते. यात आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्याचे पालन होणे गरजेचे आहे, तसेच समुद्र सुरक्षा. ओके, इथं जर विचार केला समुद्र सुरक्षा जर विचार केला तर समुद्री डाकू, बेकायदेशीर मासेमारी, प्रादेशिक वाद यासारख्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य मजबूत करते. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. नंतर जर विचार केला तर आर्थिक सहकार्य करते का, तर हो, आर्थिक सहकार्य किंवा आर्थिक विकासासाठी पण सोबत आहे. जसं की सेमीकंडक्टर, 5G आणि महत्त्वाच्या ज्या खनिजांसाठी जे आहे हे पुरवठा साखळी जी आहे मजबूत करण्याचं काम करते, जेणेकरून काय होईल की कोणत्याही एका देशावर जर आपण विचार केला तर अवलंबून राहावे लागू नाही, याच्यावर हा फोकस करते. तसंच दहशतवाद विरोधीवर पण हा काम करते. तर दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि त्यात सामोरे जाण्यासाठी जे आहे सहकार्य करते. उदाहरण जर विचार केला तर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम जे आहे म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जो हे झाला होता, येथील दहशतवादी हल्ल्याचा जो आहे क्वाड मंत्र्यांनी निषेध केला. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर महत्त्वाचं आणखी काय तर आपत्ती प्रतिसाद आणि मानवी सहाय्य पण इथं प्रोव्हाइड करते. तर कसं तर सुनामी, भूकंप यासारखे ज्या नैसर्गिक आपत्तींमध्ये जे आहे मदत आणि पुनर्वसन करण्याचं काम जे आहे हे क्वाड करते. ओके, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधावर पण हा फोकस करते, जसं की महत्त्वाचे खनिजं जे आहेत, सेमीकंडक्टर आणि 5G तंत्रज्ञानासाठी सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी प्रोत्साहन करण्याचं पण हे काम करते. ओके, तर ह्या काही महत्त्वाच्या पॉईंट होत्या की जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत आणि समजणं गरजेचं आहे क्वाडबद्दलच्या. त्यानंतरचा जो टॉपिक आहे न्यूज जी होती ते फोन टॅपिंगबद्दलची होती. आता फोन टॅपिंग काय आहे यापेक्षा हे का महत्त्वाचं आहे हे समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण पहिले फोन टॅपिंग म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे फोन टॅपिंग म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या व्यक्तीचा फोन किंवा फोन कॉल्स किंवा मॅसेजेस जे आहेत ते गुप्तपणे ऐकणे आणि रेकॉर्ड करणे. सामान्यतः काय होते की सरकार किंवा तपास यंत्रणेद्वारे हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी जे आहे ते हे केले जाते, पण यामुळे गोपनीयतेच्या म्हणजे प्रायव्हसीच्या अधिकाराचा जो आहे प्रश्न निर्माण होतो. गोपनीयतेचा म्हणजे काय, राईट टू प्रायव्हसी पुट्टास्वामी जजमेंट त्यासाठी होती. कारण काय तर कारण कोणालाही आपली खाजगी बोलणी ऐकली जावी असे वाटत नाही. ओके, मद्रास उच्च न्यायालय म्हणजे आता न्यूजमध्ये काय होतं ते पुन्हा बघू आपण की मद्रास उच्च न्यायालय जे आहे निर्णय यांनी 2 जुलै 2025 रोजी निर्णय दिला होता. हा का दिला तर मद्रास उच्च न्यायालयाने काय केलं की 2011मध्ये जे आहे केंद्रीय मंत्रालयाने स्पेसिफिकली MHA मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स जे आहे चेन्नईतील रहिवासी आणि तत्कालीन एव्हरॉन एज्युकेशन लिमिटेडचे जे हे होते व्यवस्थापक संचालक पी किशोर, ओके, यांच्या विरोधात लाचखोरी प्रकरणात CBIने तपासल्या फोन टॅपिंगला आदेशाला रद्द केले आणि म्हणून हा जो आहे हा न्यूजमध्ये होता. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की का करण्यात आला आणि का न्यूजमध्ये होतं. फोन टॅपिंगबद्दलचे आपले बाकीचे जे डिटेल्स आहे ते समजणं गरजेचं आहे, पण याच्यासाठी काय समजणं गरजेचं आहे ते आपण थोडंसं समजून घेऊया. ओके, तर त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर इथं आपण सुरुवात कुठून झाली तर भारतात याला टेलिग्राफ कायदा 1885 सारख्या कायदेशीर चौकटीद्वारे नियंत्रित केले जाते. मग आता हे नियंत्रित कसं केले जाते आणि काय करावे लागते हे थोडंसं समजून घेऊयात. ओके, तर इथं काय की एखाद्या विषयाला त्याच्या मूळ गोष्टीपर्यंत समजून घेणे हे पण गरजेचं असते आणि त्याच्यासाठी आपण काय करू की फोन टॅपिंग म्हणजे काय आणि त्याच्यावर काय काय महत्त्वाचे हे आहेत ते आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता फोन टॅपिंग का केला जातो, ओके, याचा उद्देश काय हे आधी समजून घेऊयात. तर गुन्हेगार जे पकडणे किंवा दहशतवाद रोखणे किंवा राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करणे
उदाहरण जर विचार केला तर जर एखादा व्यक्ती बेकायदेशीर कृत्य जर करत असेल, उदाहरणार्थ लाचखोरी करत असेल, तर त्याचे कॉल्स जे आहेत ऐकून पुरावे मिळवले जाऊ शकतात. ओके, तर मद्रासचं प्रकरण काय तेच आहे. तर पी किशोर जे आहे यांच्यावर लाचखोरीचा जो हा आरोप होता म्हणून त्यांचे फोन जे आहे टॅप केले गेले. पण फोन टॅपिंगला कायदेशीर नियम लागतात आणि ते का लागतात हे पण समजून घेऊया. तर सर्वात पहिला आहे की गोपनीयतेचा अधिकार, आर्टिकल 21. ओके, तर भारतात जर विचार केला तर आर्टिकल 21 जे म्हणजे भारताच्या संविधानाच्या कलम 21 नुसार जर विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला जे आहे तो गोपनीयतेचा मूलभूत हक्क आहे किंवा अधिकार हा आहे आणि फोन टॅपिंगमुळे हा अधिकार धोक्यात येऊ शकतो. हा पहिला पॉईंट इथं महत्त्वाचा आहे की जो तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं. संविधानाच्या कलम 21 अंतर्गत गोपनीयतेच्या अधिकाराशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करते. ओके, आता इथं समजून घेऊया की याच्यासाठी कुठले कुठले कायदे आहेत. तर इंडियन टेलिग्राफ कायदा जो आहे म्हणजे भारतीय फोन टॅपिंगसाठी कायदेशीर चौकट आहे, भारतीय टेलिग्राफ कायदा आहे 1885चा. ओके, तर याचा कलम जे आहे ते कलम 5 क्लॉज 2 आपण असं म्हणू शकतो. याच्यातले काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे. तर फोन टॅपिंग फक्त विशेष परिस्थितीतच करू शकतो, म्हणजे की उदाहरणार्थ राष्ट्रीय सुरक्षा, त्यानंतर सार्वजनिक व्यवस्थावर जर काही प्रॉब्लेम असेल तर, आणि गृहसचिवाची परवानगी घेतल्याशिवाय म्हणजे परवानगीनेच हे केली जाऊ शकते. ओके, जर गृहसचिवाची परवानगी नसेल तर तुम्ही नाही करू शकत. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर काय टेलिग्राफ नियम आहे 1951चा. ओके, ते पण आपण पाहूया की 1951चा त्याच्यात काही नियम होते. ते आहे 419A. हा 419A काय आहे आपण ते पण आता थोडंसं बघूयात. हे दोन्ही जे आहेत इथं आहे 1951चा. याच्यात काय महत्त्वाचं आहे काय ते समजून घेऊया. तर टॅपिंगचे रेकॉर्ड ठेवले जावे आणि 60 दिवसात समितीने त्याचे पुनरावलोकन करावे. हा जो आहे ह्याच्यात सांगितलं. फोन टॅपिंग प्रक्रियात्मक संरक्षण प्रदान करते. यामध्ये हे काय की ॲज पर द टेलिग्राफ ॲक्ट जो आहे, नॉट टेलिग्राम सॉरी, ओके, 1951 नियम 419A. परवानगी कोणाची घ्यावी लागते तर इथं परवानगी जी आहे ते गृहसचिवाकडून पूर्व मंजुरी घेणं गरजेचं आहे आणि 60 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समितीद्वारे इंटरसेप्शन आदेशांचे पुनरावलोकन करणे गरजेचं आहे. याच्यात पारदर्शकता असणं गरजेचं आहे आणि जबाबदारीसाठी रेकॉर्ड ठेवणे गरजेचे आहे. ओके, तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता माहिती तंत्रज्ञान कायदा पण याच्यात येतो. ओके, म्हणजे काय माहिती तंत्रज्ञान कायदा जो 2000चा आहे कलम 69, जसं की ईमेल, मॅसेजेस हे पण राईट टू प्रायव्हसी अंतर्गत येतात ना. तर जसं ईमेल झाले, मॅसेजेस झाले यासारख्या इलेक्ट्रॉनिक जे वस्तू आहेत त्यांचे टॅपिंग नियंत्रित करते. ओके, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, तसंच जर विचार केला तर याच्यासाठी काही इम्पॉर्टंट जजमेंट पण आहे. तर ते कुठले आहेत तर PUCL वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस. ही खूप महत्त्वाची केस आहे. PUCL वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस म्हणजे काय, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज वर्सेस भारत सरकार 1996ची जी हे केस होती. ओके, यामध्ये फोन टॅपिंगच्या दुरुपयोगाला प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवली होती. मग ही मार्गदर्शक तत्त्वे कुठले कुठले आहेत की त्यांनी हे सांगितलं की न्यायालयाने काय सांगितलं, टॅपिंग हा जो आहे हा शेवटचा पर्याय असावा. ओके, आणि त्याला कडक नियम पाळावे लागतात किंवा त्यांनी पाळावे. हा सर्वात महत्त्वाचा आहे की इंटरसेप्शन म्हणजे टॅपिंग हा शेवटचा उपाय असावा. आदेशात कालावधी आणि व्याप्ती हे निर्देश करा. ऑर्डर मस्ट बी स्पेसिफाईड ड्युरेशन आणि स्कोप, किती ड्युरेशनसाठी करणार आहे तुम्ही हे समजणं गरजेचं आहे. ओके, तसंच जर विचार केला तर आदेशात कालावधी आणि व्याप्ती आहे तसंच पुनरावलोकनाचे समितीचे पालनाची देखरेख करावी. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता फोन टॅपिंगसाठी महत्त्वाची जजमेंट कुठला आहे तर हा महत्त्वाचा जजमेंट आहे. याच्यावर MPSCने पण सुद्धा क्वेश्चन खूपदा विचारले आहेत आणि UPSCने पण विचारलेला आहे. तो आहे KS पुट्टस्वामी विरुद्ध भारत सरकार 2017चा हा कायदा आहे. तो गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत आहे आणि टॅपिंग कायदेशीर आणि न्यायालयीन असावे. आणि मद्रास उच्च न्यायालयाचा जर आपण विचार केला तर इथं आहे ना की टॅपिंगसाठी हे केलेलं आहे की आर्टिकल 21चं इथं काय होते आपण म्हणू शकतो की उल्लंघन इथं होतं. ओके, इथं काय महत्त्वाचं की दुसरं काय की प्रकरणाचे गोपनीयतेचा अधिकार हा कलम 21 अंतर्गत मूलभूत अधिकार आहे.
राईट टू प्रायव्हसी अंतर्गत हा मूलभूत अधिकार आहे आणि गोपनीयतेचे कोणतेही उल्लंघन जसे की फोन टॅपिंग कायद्याद्वारे स्थापित प्रक्रियेद्वारे नाही ठरले पाहिजे. म्हणजे कायद्याने जे सांगितले आहे त्यानुसारच हे करू शकतात. ओके. आणि इथं महत्त्वाचं काय झालं की हे जे हे होते म्हणजे ज्यांच्या विरुद्ध हे केल्या गेलेलं आहे किशोर, ओके, यांचा फोन टॅपिंगचा आदेश जो आहे हा कायद्याचे पुनर्पालन करत नव्हता. म्हणजे काय, योग्य परवानगी नव्हती किंवा योग्य पुनरावलोकन झाले नसेल. ओके. आणि न्यायालयाचा निर्णय जो होता तो काय होता तर टॅपिंग आदेश रद्द केला कारण जो गोपनीयतेच्या अधिकाराचे म्हणजे आर्टिकल 21चे उल्लंघन करत होता आणि किंवा करत असेल आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत नव्हता आणि म्हणून तो कॅन्सल करण्यात आलेला होता. हे महत्त्वाचं आहे. याच्यासाठी काय की काही विशेष कायदे आहेत ना, जसे की महाराष्ट्र नियंत्रित संघटित गुन्हे कायदा 1999. काही एक्सेप्शन्स आपण म्हणू शकतो, स्पेशल स्टेटस आहेत. संघटित गुन्ह्यासारख्या विशिष्ट गुन्ह्यासाठी कठोर अटींसह फोन टॅपिंगला स्पष्टपणे परवानगी देतात. तर इथं महत्त्वाचं काय, फोन टॅपिंग म्हणजे काय, त्यानंतर टेलिग्राफ कायदा जो होता तो समजणं गरजेचा होता. ओके. कलम 21 जे आहे आर्टिकल 21 हे समजणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोबतच पुट्टस्वामी जजमेंट जे आहे किंवा पुट्टस्वामी जजमेंट आपण जे म्हणतो ते समजणं किंवा लक्षात ठेवणं जे आहे हे गरजेचं होतं. इंडियन टेलिग्राफ कायदा पण इथं थोडंसं समजणं गरजेचं होतं. तर हे जे होत्या ह्या महत्त्वाच्या ज्या आहे न्यूज होत्या त्या आपण आज बघितल्या. दुरुपयोगाची चिंता पण इथं भेडसावू शकते. म्हणजे सुरक्षा आणि स्वातंत्र्य यांच्यातील संतुलन ठेवणं पण गरजेचं आहे. म्हणजे देशाची सुरक्षा तर महत्त्वाची आहेच, पण स्वातंत्र्यता, राईट टू लाईफ विथ डिग्निटी आहे, त्यानंतर फ्रीडम आहे. ओके. तर ते पण इथं काय याची संतुलन असणं, बॅलन्स असणं गरजेचं आहे. हा पॉईंट तुम्ही इथं लिहिणं गरजेचं आहे. ओके. फोन टॅपिंग राष्ट्रीय सुरक्षा आणि गुन्हे प्रतिबंधासाठी आवश्यक असले तरी दुरुपयोग टाळण्यासाठी त्याला वैयक्तिक अधिकारांशी संतुलित करणे आवश्यक आहे. दुरुपयोग पण याचा होऊ शकतो. म्हणजे अनधिकृत आणि राजकीय प्रेरित टॅपिंगमुळे लोकशाही तत्वे तसेच संस्थांवर सार्वजनिक विश्वास जो आहे कमकुवत होऊ शकतो. म्हणजे हे तुम्ही तुमच्या आन्सर्समध्ये जे आहे ते लिहू शकता. तर या दोघांचं संतुलन असणं गरजेचं आहे. ओके. तर GS4 मध्ये पण याचा महत्त्व येऊ शकतो. इथिक्समध्ये हा महत्त्वाचा विषय होऊ शकतो. ओके. तर ह्या झाल्या आजच्या महत्त्वाचे टॉपिक्स होते जे की आपण आज कवर केले. होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आज आपण 4 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज जे आहेत ते पाहणार आहे. त्यातल्या काही महत्त्वाच्या न्यूज जे आहेत त्या आपण पाहूयात. एक 3-4 न्यूज आहेत ज्या महत्त्वाच्या वाटल्या मला. त्यातली एक आहे रिमूव्हल ऑफ द जजेस. ओके. आजच्या न्यूजमध्ये होतं. दुसरं जे आहे सोशलिझम अँड सेक्युलरिझम इन कॉन्स्टिट्यूशन. हा जो टॉपिक आहे हा ॲक्च्युली एडिटोरियल आहे, पण हा कसा यूज करता येईल प्रिॲम्बलचा हा टॉपिक आहे. त्याच्याबद्दलच्या ह्या न्यूज आहेत त्या आपण आज पाहूयात. थर्ड आहे फर्स्ट ट्रान्सजेंडर्स क्लिनिक. क्वेश्चन येऊ शकतो MPSCला, UPSCसाठी पण महत्त्वाचं आहे. आणि अपाचे कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर. त्याचे 3 महत्त्वाच्या किंवा 4 महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या पाहूयात. त्यातली सेकंड जे आहे सोशलिझम अँड सेक्युलरिझम हा प्रिॲम्बलचा हा टॉपिक आहे आणि हा तुमच्या मेन्स आन्सर रायटिंगसाठी खूप महत्त्वाचा असू शकतो. म्हणजे एडिटोरियल जे आहे त्यातलं काय घ्यायचं काय सोडायचं हे पण थोडंसं समजणं गरजेचं असते. त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा टॉपिक होऊ शकतो. फक्त तुम्ही ना हा पूर्ण व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर पहिले जे आहे आपण चालू करूयात की टॉपिक जो आहे की रिमूव्हल ऑफ द जजेस याच्याबद्दल बघूया. तर आता याची पार्श्वभूमी काय हे समजणं गरजेचं आहे की न्यायाधीश यशवंत वर्मा जे आहेत हे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते आणि यांना 2025मध्ये जे आहे ते भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात जे आहे यांची बदली करण्यात आलेली होती. आणि या प्रकरणाने काय झालं की न्यायिक जबाबदारी आणि भारतातील कॉलेजियम प्रणाली जी आहे, कॉलेजियम सिस्टीम जी असते, ओके, याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की त्यांची न्यायिक जबाबदारी जी होती किंवा त्यांची बदली करण्यात आली. यामध्ये काय होतं, महत्त्वाचा काय पॉईंट आहे, अनैतिक वर्तन होतं, इथिकल नव्हतं. एक मालमत्तेच्या प्रकार त्याच्यात झालेला आहे, संचय, मालमत्तेचा गैरप्रकार आणि संचय यासारख्या आरोपांचा समावेश आहे, ज्यामुळे त्यांचे न्यायिक पदावरून काढून टाकण्याची शिफारस करण्यात आली. तर क्वेश्चन कुठे येऊ शकतो इथं की यांना न्यायिक पदावरून काढण्यासाठी ओके शिफारस जी करण्यात आली त्याची जी प्रोसिजर असते ती काय आहे ते आपल्याला थोडंसं समजणं गरजेचं आहे.
ओके, प्रश्न तिथं उपस्थित होतं. यामध्ये जसं सांगितलं अनैतिक वर्तन, मालमत्तेच्या गैरप्रकाराचे किंवा गैरप्रकाराने संशय यासारख्या आरोपांचा एक समावेश होता. ओके, त्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आता इथं पाहू की मुख्य आरोप काय होता ते थोडंसं समजून घेऊ. की यांच्यावर जे आरोप होते हे पहिलं होतं की यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. ओके, पहिलं की न्यायाधीश वर्मा जे यांच्यावर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम त्यांच्याकडे होते आणि मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. ओके, म्हणजे करप्शनच त्यांनी केलं आणि अहवालानुसार जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळूनसुद्धा आलेली होती, ज्यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह जो आहे किंवा प्रश्न निर्माण झाले होते. ओके, तसंच जर विचार केला तर संसाधनांचा गैरवापर इथं झालेला आहे. म्हणजे इथं महत्त्वाचं काय की बदलीनंतर न्यायाधीश वर्मा यांना दिल्लीतील सरकारी निवास स्थान जे होतं किंवा निवासस्थानच आपण म्हणू ते रिकामे करण्यास नकार दिला. हा त्यांनी हे केलं होतं आणि CRPF सुरक्षा आणि इतर सुविधांच्या करदात्यांच्या त्यांच्या खर्चावर यावर त्यांनी वापर जो होता तो सुरूच ठेवला होता, ज्यामुळे काय झालं की जनता आणि राजकीय वर्तुळात संताप हा जो आहे त्यांच्या विरुद्ध वाढला होता. सोबतच जर विचार केला तर नैतिक उल्लंघन पण झालेलं आहे. म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने तपासलेल्या अनैतिक कृतीमुळे सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचा हा जो आहे आरोप आहे. ओके, मग हा महत्त्वाचे पॉईंट होते. मग इथं काय की काय काय शिफारशी होत्या ते पण आपण बघूया. म्हणजे काय सध्या न्यूजमध्ये काय याच्याबद्दल ते बघूया, नंतर ती प्रोसिजर काय ते बघूयात. तर इथं काय की सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, समितीची शिफारस केली होती आणि या सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, नेमलेल्या 3 न्यायाधीशांच्या समितीने 64 पानांचा जो आहे तो अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये न्यायाधीश वर्मा जे होते यांना पदावरून काढून टाकण्याची शिफारस आहे. ओके, मग ही जे कमिटीची निवड केली होती ती कोण होती, काय होती ते पण आपण बघूयात आणि ते कशी निवड केली जाते ते पण आपण बघूयात. ओके, म्हणजे कोणाला पावर आहे आणि हा अहवाल जो आहे तो राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पुढील कार्यवाहीसाठी जो आहे तो पाठवण्यात आला आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता इथं प्रस्ताव काय तर महाभियोगाचा प्रस्ताव आहे, इम्पिचमेंट आपण त्याला म्हणू शकतो. सरकारने काय केलं की न्यायाधीश वर्मा जे आहेत यांच्याविरुद्ध महाभियोग जो आहे प्रस्तावासाठी विरोधी पक्षाची ज्याची चर्चा जी आहे ती पण सुरू केलेली आहे आणि यासाठी खासदारांच्या स्वाक्षऱ्यांची जी आहे आवश्यकता आहे. आता ते काय आवश्यकता असते हे सगळं प्रोसिजरमध्ये आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजरमध्ये आहे. आणि मे बी असू शकते की आत्ताची जे ही आहे अधिवेशन आहे याच्यात होऊ शकते किंवा नाही पण होऊ शकणार. ओके, याच्या अगोदर काय होतं ते पण पाहूया. सोबतच या न्यूजमध्ये आणखी काय महत्त्वाचं पाहू शकतो आपण तर ते आहे कॉलेजियम प्रणाली. ओके, ही जी कॉलेजियम प्रणाली आहे याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया की याच्यावर पण टीका आहे की न्यायाधीश वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात जे आहे ते केवळ बदली करण्याचा निर्णय, त्यांना निलंबित किंवा तपास न करण्याच्या निर्णयामुळे जे आहे कॉलेजियम प्रणालीवर सुद्धा टीका झालेली आहे. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे आणि टीकाकार ज्यांनी केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की यात पारदर्शकता नाही आणि जबाबदारीचा अभाव आहे. हा महत्त्वाचा आहे. मग इथं सरकारची भूमिका होती ते पण आपण बघितली की इथं जर आपण विचार केला तर गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी न्यायाधीश वर्मा यांचे प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचे नमूद केले, जे इतर न्यायिक प्रकरणापासून जर विचार केला तर वेगळं आहे. यावरून सरकार जे आहे ते या प्रकरणात गंभीरपणे कारवाई करण्यात असल्याचे दिसते आहे. तर आता काय आहे प्रोसिजर्स आणि काय काय त्या सगळ्या डिटेल्स आपण आता पाहूयात. ओके, तर न्यायाधीशांना काढून टाकण्याची घटनात्मक तरतूद काय आहे ते आपल्याला थोडंसं समजणं गरजेचं आहे आणि न्यायाधीशांना का काढले जाते. सर्वात आधी आपण बघू की न्यायाधीशांना का काढले जाते. त्यांचा उद्देश जर विचार केला तर न्यायाधीशांना जर बघितलं आपण तर त्यांनी जर गंभीर चुका केल्या असेल, म्हणजे काय की जर त्यांनी भ्रष्टाचार जर केलेला असेल, ओके, पहिलं महत्त्वाचं, किंवा त्यांची अक्षमता असेल तर किंवा भ्रष्टाचार केला असेल तर त्यांना काढून टाकणे गरजेचं असते, जेणेकरून न्यायव्यवस्था जी आहे ते स्वच्छ राहील. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे करप्शन आपण जर बघितलं आणि त्यांचा जर दुसरं जे सांगितलं तुम्ही अक्षमता असेल, त्याची क्षमता नसेल तर त्यांना काढणं गरजेचं आहे. आता इथलं कारणं काय तर पहिलं कारण असू शकते गैरवर्तन, म्हणजे काय भ्रष्टाचार केला असेल किंवा सत्तेचा गैरवापर केला असेल किंवा न्यायाधीशाच्या दर्जाला न शोभणारे वर्तन जर त्यांनी केलेलं असेल तर त्यांना काढणं गरजेचं असते. त्याच्यात दुसरा पॉईंट जो होता तो अक्षमता होती. म्हणजे काय इथं जर विचार केला आपण तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जर काम न करू शकणे,
जर असं असेल तर त्यांना ते अक्षमता आपण म्हणू शकतो आणि त्यांना काढणं गरजेचं असते. आता कोणत्या न्यायाधीशांना लागू हे होते? ओके, तर इथं जर विचार केला तर दोन गोष्टी आहेत इथं. ओके, आणि इथं कलम पण तुम्ही बघू शकता की संविधानाच्या कलमानुसार. ओके, तर एक आहे 124(4), 124 आर्टिकल आहे आणि 217 आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे वकील आहेत, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी हे लागू होते, सर्वात महत्त्वाचं. ओके, तर मग सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत त्यांना कलम 124 आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे यांच्यासाठी 217 हे कलम आहे. ओके, हा महत्त्व. आणि ही प्रक्रिया कशी होते? ही प्रक्रिया जी आहे मग ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो, यांच्या या दोघांसाठी जी आहे ती प्रक्रिया सेम आहे. ओके, हे आपण समजलं की का काढण्यात जाऊ शकते. त्याच्यासाठी आर्टिकल कुठले 124 आहे आणि 217 आहे. 124 जे आहे ते सर्वोच्च न्यायालयासाठी आहे, 217 जे आहे ते उच्च न्यायालयासाठी. दोघांसाठी प्रक्रिया सेम आहे. ओके, मग आता इथं आपण बघूया की प्रक्रिया कशी आहे. दोघांसाठी प्रक्रिया सेम आहे. मग इथं भूमिका कोणाची आहे? तर संसदेचीच भूमिका आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टचे आपण जर बघितलं न्यायाधीश असू द्या किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असू द्या, या दोघांना जे आहे ते संसद जे आहे हेच काढू शकते. त्यांनाच ही पॉवर दिल्या गेलेली आहे. म्हणजे फक्त संसदेला, संसद म्हणजे कोण? लोकसभा आणि राज्यसभा जे आहे यांचे न्यायाधीश म्हणजे संसदेला लोकसभा आणि राज्यसभा यांना न्यायाधीश काढण्याचा जो आहे अधिकार आहे. मग याच्या काही स्टेप्स आहेत, म्हणजे आपण त्याला पायऱ्या म्हणू शकतो. मग त्या कुठल्या कुठल्या आहेत? तर त्याच्यासाठी 1968 मध्ये न्यायाधीश चौकशी कायदा आला होता. न्यायाधीश चौकशी कायदा 1968 अंतर्गत त्यांना काढू शकतो. मग त्याच्यासाठी काही प्रस्ताव मांडणं गरजेचे असतात. ते कुठले प्रस्ताव आहेत ते आपण बघून घेऊया आधी. ओके, इथं लक्षात या 124 आहे आणि दुसरे आहे 124, 217 आणि 124 काय आहे ते नंतर बघूया. तर इथं काय आहे की काढून टाकण्याची कारणे आपण इथं बघितली. ते सांगितले आहे मी तुम्हाला की सिद्ध झालेले गैरवर्तन असेल, भ्रष्टाचार आहे, सत्तेचा गैरवापर आहे किंवा न्यायाधीशाच्या दर्जाला न शोभणारे त्यांनी जर वर्तन केलेलं असेल, अक्षमता जर असेल. ओके, मग प्रस्तावासाठी काय गरजेचं आहे? तर प्रस्तावासाठी जे आहे 100 लोकसभा किंवा 50 राज्यसभा सदस्यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावाची सुरुवात होते. ओके, सुरुवात कुठून होते? प्रोसिजर कुठून होते? प्रस्तावासाठी किमान 100 सदस्य जे लोकसभेचे असतील, लोकसभेत जर इनिशिएट झालेलं असेल तर 100 सदस्यांची गरज असते. आणि राज्यसभेत जर इनिशिएट झालेलं असेल, सुरुवात झालेली असेल तर 50 सदस्य यांच्या स्वाक्षरीसह नोटीस आवश्यक असते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. इथून सुरुवात होते. त्यानंतर काय होते की सभापती किंवा अध्यक्ष म्हणजे स्पीकर किंवा चेअरमॅन प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात. जर त्यांनी स्वीकारली तर त्याच्यासाठी 3 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येते. ते आपण बघितली की यांनी स्थापन केलेली होती. ओके, मग हे 3 सदस्यीय समिती असते. यात कोण कोण असते? कोण आहेत मेंबर त्याच्यात? तर ते जे मेंबर आहे ज्यामध्ये कोण कोण असते? सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असतो आणि एक प्रख्यात विधितज्ञ असतो. ओके, मग हे सुरुवात करतात. ओके, त्याच्यात कमिटीमध्ये 3 मेंबर्स असतात. ते 3 मेंबर्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन विचारलेले आहेत आणि विचारू पण शकतात पुन्हा. ओके, त्यानंतर जर विचार केला आपण की हे काय करतात? तपास करतात. त्यानंतर जर त्याच्यात दिसलं की आहे बाबा त्यांनी गुन्हा केलेला आहे, त्यानंतर काय होते की समिती जी आहे ते तपासांचा आरोपांचा तपास करते आणि अहवाल सादर करते. अहवाल जो तो सादर करतो. तो सादर केल्यानंतर अहवालामध्ये जर दोष सिद्ध झाल्यास किंवा सिद्ध होत असेल तर संसदेत मतदानासाठी तो घेतला जातो. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, मग आता संसदेत जेव्हा मतदानासाठी घेतला जातो तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजे काय, लोकसभेत आणि राज्यसभेत 2/3 बहुमताने प्रस्ताव जो आहे तो मंजूर होणे गरजेचे आहे. जेवढी पण तिथली मेंबर आहे, सदस्य संख्या आहे, लेट्स टेक एक्झाम्पल तिथं 545 आहे, आपण विचार करू की 100 आहेत. 100 पैकी 2/3 2/3 म्हणजे 66 लोकांनी जे आहे इथं मताला मंजुरी देणं गरजेचं आहे. त्यानंतरच ते पास होऊ शकते. मंजूर होणे आवश्यक आहे दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभेत. ते झाल्यानंतर काय होते की ते पास झाल्यानंतर ते जाते राष्ट्रपतीकडे म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्याकडे. ओके, ते गेल्यानंतर राष्ट्रपती काय करतात? अंतिम हे काढून टाकण्याचा आदेश देतात. अंतिम हे कोणाचा असते? काढण्याचा आदेश कोण देतात? ते हे राष्ट्रपती देतात. हे महत्त्वाचं आहे. मग इथं महत्त्वाचं काय फॉर द प्रिलिम्स MPSCसाठी UPSC साठी महत्त्वाचं काय? तर कलम 124 217 हे महत्त्वाचे आहेत. ओके,
न्यायिक स्वातंत्र्य काय आहे आणि त्याचं काय काय महत्त्वाचे आहे, सगळ्या गोष्टी समजणं गरजेचे आहे आणि त्यांची प्रोसिजर काय असते त्या प्रोसिजर समजणं पण गरजेचं आपल्याला इथे आहे. ते जर समजलं तरच बाकीच्या गोष्टी आपण समजू शकतो. मग आता इथं काय की न्यायिक स्वातंत्र्य म्हणजे काय, प्रक्रिया हे कठोर आहे जेणेकरून काय होऊ शकते की सरकार न्यायाधीशांवर दबाव टाकू शकत नाही. का कठोर आहे तर विचार करा तुम्ही, 2/3 इथं काय पाहिजे, बहुमत पाहिजे, त्याशिवाय हे काढू शकत नाही. कारण की काय होऊ शकते की पॉलिटिकल प्रेशर पण त्यांच्यावर येऊ शकते की आम्ही सांगतो तसं काम करा. ओके, हा महत्त्वाचा आहे. न्यायाधीशांना सहज काढता येते का तर नक्कीच काढता येत नाही. प्रक्रिया जी आहे हे खूप कठीण आहे. 2/3 बहुमत लागते आणि चौकशी समितीने सांगितल्यानंतर तिथं काय होतं की बहुमत किंवा ते दोन्ही सभागृहात मंजूर होणं गरजेचं असते. ओके, त्यानंतर म्हणजे काय होते की जेणेकरून न्यायिक व्यवस्था जी आहे ते स्वातंत्र्य किंवा त्यांचं सुरक्षित राहील हा फोकस असतो. ओके, हा पहिला महत्त्वाचा आहे. सरकार न्यायाधीशांना काढू शकते का, फक्त संसदेला हा अधिकार आहे. सरकार थेट हस्तक्षेप करू शकत नाही. हा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरं महत्त्वाचं काय की ही प्रक्रिया नेहमी वापरली जाते का तर नाही. स्वातंत्र्यापासून जर विचार केला तर कोणत्याही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला आतापर्यंत जे आहे यशस्वीपणे काढले गेलेले नाही आहे. ओके, प्रक्रिया काय आहे ते पण आपण बघितली. जर न्यायाधीशाने भ्रष्टाचार आणि गंभीर चूक जर केलेली असेल तर संसद त्याला काढू शकते. ओके, आणि त्याचे पायऱ्या पण मी सांगितलं. सर्वात पहिले काय होते की संसदेला जो प्रस्ताव आहे तो 100 लोकसभेतून परवानगी घेणं गरजेची असते आणि राज्यसभेत जर इनिशिएटिव्ह होत असेल तर 50 सदस्यांची स्वाक्षरी लागते. त्यानंतर 3 सदस्यीय समिती जी आहे ते तपास करते. त्यांना जर वाटलं की हो याच्यात दोष सिद्ध झालेला आहे त्यानंतर ते संसदेत काय होते 2/3 बहुमताने ते मंजुरी घेणं गरजेचं असते. ते झाल्यानंतर राष्ट्रपती आदेश देतात आणि त्यानंतर न्यायाधीश जे आहे यांना रिमूव्ह केल्या जाऊ शकते. ओके, मग ही एवढी कठीण का आहे तर न्यायाधीशांचे स्वातंत्र्य जे आहे ते टिकवण्यासाठी महत्त्वाचं असते. चौकशी का असते तर चौकशीमुळे काय होते की न्यायाधीशांना बचावाची संधी मिळते. हा महत्त्वाचे पॉईंट्स आहे की लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता याच्यासाठी काही हे आहेत का तर लक्षात ठेवा. आर्टिकल 124 मी सांगितलं, 217 सांगितलं होतं. मग याच्या अगोदर काही उदाहरणं आहेत का तर उदाहरणं आहेत ना. मग उदाहरण 1993 आहे व्ही रामास्वामी यांचं आहे. ओके, मग व्ही रामास्वामी यांचं उदाहरण काय आहे तर 1993 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश यांच्यावर आर्थिक अनियमिततेच्या आरोपामुळे महाभियोग प्रस्ताव जो आहे तो दाखल केला होता. ओके, भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप होते आणि समितीने दोषी ठरवले होते. पण लोकसभेत बहुमत न मिळालेले काय आले त्यांना काढले गेलेले नव्हते किंवा काढले नव्हते. ओके, 2011ची पुन्हा केस आहे तर ती केस कुठली आहे तर ती केस जर बघितली तर सौमित्र सेन 2011 मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती होते. ओके, आणि उच्च न्यायालयाने काय केलं, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यसभेत प्रस्ताव मंजूर झाला होता पण लोकसभेपूर्वी त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे लोकसभेत हे करण्याच्या अगोदर त्यांनी राजीनामा दिला होता. ओके, हे महत्त्वाचे आहे. होप यू अंडरस्टँड. याच्यातले हे टॉपिक महत्त्वाचे आहे. तर निष्कर्ष काय लिहू शकता तुम्ही तर भारतात न्यायाधीश काढून टाकण्याची प्रक्रिया जी आहे दुर्मिळ आणि जटिल आहे, थोडीशी कठीण आहे, जी न्यायिक स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी रचली गेलेली आहे. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. फॉर फिल्मसाठी आणि मेन्ससाठी पण तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, जसं आर्टिकल सांगितलं मी, आर्टिकल 124 सांगितलं होतं आणि 217 हे दोन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर जो टॉपिक आहे तो आहे सोशलिझम अँड सेक्युलरिझम. ओके, मग आता सोशलिझम काय आणि सेक्युलरिझम काय आहे ते थोडंसं समजून घेऊयात. न्यूजमध्ये काय होतं हे पण समजून घेऊयात. आता जसं मी सांगितलं होतं की हे जे आहे हे न्यूज आर्टिकल आहे द हिंदूमधलं. रिझन काय होतं तर इथं जर विचार केला तुम्ही तर थोडंसं काय आलं की RSSचे जनरल सेक्रेटरी जी होती इथं लिहिलं आहे. ओके, RSSचे जे जनरल सेक्रेटरी जे होते त्यांनी हे म्हटलं की क्रिटिसाइज केलं होतं की 50 वर्ष झालेली आहेत आणि 42व्या घटनादुरुस्तीनंतर प्रिॲम्बलमध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे 2 शब्द ॲड केले गेले होते. त्याची गरज नव्हती आणि म्हणून त्याच्यावर हे पूर्ण आर्टिकल आहे. ओके, आता हे तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंगसाठी जे आहे ते थोडंसं कामात येऊ शकते किंवा विचारले जाऊ शकते. तर त्यामुळे आपण जे आहे सगळं थोडंसं डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात.
आणि थोडंसं समजण्याचा प्रयत्न करूया. ओके, एक एक गोष्ट आपण जे सर्व व्यवस्थितपणे समजून घ्या. म्हणजे आता पहिलं काय की भारतीय संविधानात किंवा संविधानातील समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे आधी समजणं गरजेचं आहे. त्यानंतर ती आपल्या एक्झामसाठी का महत्त्वाची आहे ते पण आपण समजून घेऊया. ओके, मग समाजवाद म्हणजे काय आधी ती समजून घेऊया आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते समजून घ्या. तर सर्वात पहिले काय की हे ठीक आहे आपण नंतर बघूयात, पहिले आपण समजून घेऊया की समाजवाद म्हणजे काय. ओके, तर समाजवाद म्हणजे काय की सामाजिक समता आणि कल्याण. सामाजिक समता आणि कल्याण ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके, ज्यामुळे काय होऊ शकते की सगळ्यांना न्याय मिळतो. ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सामाजिक समता आणि कल्याण, ज्यामुळे सर्वांना न्याय मिळतो. ओके, मग आता हे झालं समाजवादची एक छोटीशी सिंपल लँग्वेजमधले आपण म्हणू शकतो डेफिनेशन, जे तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये आन्सरमध्ये लिहू शकता. क्वेश्चन जर असा आला तर की सोशलिझम अँड सेक्युलरिझम आर द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, एक्सप्लेन. मग इथं तुम्हाला सुरुवात कुठून करावं लागेल, समाजवाद म्हणजे काय आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. तर समाजवाद म्हणजे काय, सामाजिक समता आणि कल्याण, ज्याच्यामुळे काय होते की सगळ्यांना न्याय मिळतो. मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, म्हणजे सर्व धर्मांना समान वागणूक. सर्व धर्मांना समान वागणूक म्हणजे धर्मनिरपेक्ष होते, ज्यामुळे काय होते की विविधतेत एकता टिकते किंवा टिकू शकते, आपण असं म्हणू शकतो. ओके, हे महत्त्वाचे आहे. आणि ही तत्वे जी आहेत म्हणजे समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता, ओके, ही भारताच्या संविधानाचा पाया आहेत. ओके, असं यांनी सांगितलं. आता का पाया आहेत, स्पिरिट आहे, त्याचे कारण काय ते आपण आता थोडंसं समजून घेऊया. आता हे का महत्त्वाची आहेत, कारण ती शासन, न्याय आणि सामाजिक धोरणांशी जी आहे ती जोडलेली आहेत. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता इथं काय की थोडंसं डिटेलमध्ये बघूया की भारतीय संविधान जे आहे ते केव्हा स्वीकारले गेले होते. डेट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन विचारलेला आहे 26 नोव्हेंबर 1950 रोजी. हे जिवंत दस्तऐवज आहे, म्हणजे लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कॉन्स्टिट्यूशन इज द लिव्हिंग डॉक्युमेंट. मग याचा अर्थ काय, ओके, ते पण समजणं गरजेचं आहे. लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे काय की जिवंत दस्तऐवज आहे म्हणजे काय की प्रत्येक वेळी काहीतरी चेंजेस झालेला आहे अमेंडमेंटनुसार, चेंजिंग एन्व्हायरमेंट, ओके, आणि डे टू डे लाईफमधले जे चेंजेस झाले त्यानुसार कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण चेंजेस आलेले आहेत. हे महत्त्वाचं आहे. आता इथं काय की समाजवादी धर्मनिरपेक्ष जे आहे हे शब्द 42व्या घटना दुरुस्ती जी आहे कायदा 1976 द्वारे प्रस्तावनेत म्हणजे प्रियांबलमध्ये स्पष्टपणे समाविष्ट केले गेले. त्याच्या अगोदर नव्हते, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हते. असा क्वेश्चन UPSCने पण विचारलेला आहे आणि सोबत MPSCने पण विचारलेला आहे. परंतु त्यांचा आत्मा संविधानात सुरुवातीपासूनच अंतर्भूत होता. ही तत्त्वे भारताच्या सार्वभौम, सॉव्हरेन, लोकशाही, प्रजासत्ताकाच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे, जे सर्व नागरिकांना न्याय, समता आणि बंधुता सुनिश्चित करते. ओके, मग आता काय की आपण समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता जी आहे त्यांच्या साध्या भागांमध्ये थोडंसं समजून घेऊया की काय काय. जसं मी सांगितलं की सर्वांना समान संधी, कमी असमानता आणि सामाजिक कल्याण, याला आपण काय म्हणू शकतो, समाजवाद म्हणू शकतो एक सिंपल डेफिनेशनमध्ये. आणि भारतीय समाजवाद जर विचार केला आणि पाश्चात्य समाजवाद याच्यात थोडासा फरक पण आहे. आता इथं काय की जिथे सरकार सर्व काही नियंत्रित करते यापेक्षा भारतीय समाजवाद थोडासा वेगळा आहे. कारण काय की भारतात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र जे आहे ते एकत्र काम करतात. म्हणजे आपल्याकडे काय मिश्र अर्थव्यवस्था आहे. ओके, म्हणून आपल्याकडे काय की बाहेरच्या देशापेक्षा भारतामध्ये समाजवाद जो आहे थोडासा वेगळा आहे. ओके, मिश्र अर्थव्यवस्था असं आपण ते म्हणू शकतो. म्हणजे मेन उद्देश काय समाजवादाचा किंवा भारतीय समाजवादाचा, तर गरिबी, जाती आधारित असमानता जी आहे ते कमी करणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश इथं आहे. तसंच जर विचार केला तर आणखी काय महत्त्वाचे आहे ते इथं सर्वांना न्याय मिळवून देणे हा महत्त्व. याच्यासाठी कुठले आर्टिकल ते पण आपण पाहूयात ना. ओके, मग आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. ह्या दोन टॉपिक जे आहेत पहिले किंवा हे दोन वर्ड्स जे आहेत सोशलिझम आणि सेक्युलरिझम हे समजणं गरजेचं आहे. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की पुन्हा जर आपण विचार केला तर सर्व धर्मांना समान ओके. दुसरा जर विचार केला आपण तर कोणताही धर्म सरकारवर वर्चस्व गाजवणार नाही, हा पॉईंट महत्त्वाचा आहे.
भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की पाश्चात्य धर्म आणि भारतातील धर्मनिरपेक्षता याच्यात डिफरन्स आहे. तो काय तर पाश्चात्य धर्म निरपेक्षतेपेक्षा वेगळा आहे थोडासा. म्हणजे तिथे काय फरक आहे, जिथे धर्म आणि सरकार परिपूर्ण वेगळे असतात किंवा पूर्णपणे वेगळे असतात, त्याला निगेटिव्ह सेक्युलरिझम पण आपण म्हणू शकतो. पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेमध्ये काय होते की धर्म आणि सरकार हे पूर्णपणे वेगळे आहे. म्हणजे तिथं काय होते की सरकार धर्मामध्ये कोणाच्याही धर्मामध्ये इंटरफिअर करत नाही. आपल्या इथं करतो म्हणून आपल्याला आपला धर्मनिरपेक्षता तो निगेटिव्ह आपण म्हणू शकतो, निगेटिव्ह सेक्युलरिझम आपण म्हणू शकतो. म्हणजे काय की सिंपल उदाहरण युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ना, आर्टिकल 44 याच्यानुसार काय झालं होतं की ट्रिपल तलाक आणलं गेलं ना. का आणलं गेला तर त्याच्यामुळे काय झालं होतं की ट्रिपल तलाक नसतं आणलं तर आर्टिकल 21चं उल्लंघन होत होतं. राईट टू लाईफ विथ द डिग्निटी नव्हती. ओके, आणि म्हणून काय केलं की सरकारने हस्तक्षेप केला धर्मामध्ये आणि ट्रिपल तलाक बॅन केला. म्हणजे इथं हा डिफरन्स आहे पश्चिम किंवा पाश्चात्य धर्मनिरपेक्षता आणि भारतीय धर्मनिरपेक्षतामध्ये. हा क्वेश्चन UPSCने विचारलेला आहे. मग इथं काय पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आणि निगेटिव्ह सेक्युलरिझम असं जरी आन्सर असेल तर तरीही तुम्हाला ते सेमच लिहावं लागेल. आता भारतात सर्व धर्मांना समान वागणूक आहे आणि संरक्षणसुद्धा आहे, ज्यामुळे विविधता आपण काय म्हणू शकतो एकता आपल्याकडे आहे. आणि संविधानात सुद्धा हे दिसते. आता ते कसं दिसते तर याचं उदाहरण आहेत ना, प्रस्तावनेत आहे ना, प्रिॲम्बलमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन्ही गोष्टी आहेत ना. ओके, त्यानंतर लोकशाही प्रजासत्ताक आपण म्हणतो ना. आणि समाजवादासाठी जर फक्त आपण विचार केला तर याच्यात कुठले कुठले कलम आहेत ते आपण थोडेसे कलम पण समजून घेऊया. ओके, याच्यासाठी आर्टिकल जे आहेत ते पण आपण थोडेसे समजून घेऊया. कलम 38 आहे ना. ओके, मग कलम 38 झाला, त्यानंतर कलम 39 आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर कलम 39A आहे, 41 आहे, 43 आहे. ओके, हे महत्त्वाचे. हे सामाजिक कल्याण, समान वितरण, मोफत कायदेशीर सहाय्य आणि कामाचा हक्क देतात ना. ओके, तसंच जर विचार केला तर कलम 14 पण आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ, सर्वांसाठी कायद्यासमोर समानता आहे. त्यानंतर कलम 15 आहे ना. ओके, ज्याच्यात काय सांगते की भेदभाव बंदी आहे. तसेच धर्मनिरपेक्षता आपण जे म्हणतो त्याच्यासाठी कलम कुठले आहेत तर त्याच्यासाठी कलम जर विचार केला आपण तिथे पुन्हा आर्टिकल 14 येतो, आर्टिकल 15 येतो, दोन्ही सेम आहेत. त्यानंतर आर्टिकल 25 ते 28 आहेत. ओके, आर्टिकल 25 ते 28. मग हे काय सांगतात ते इथं जर विचार केला तर समानता आर्टिकल 14 आहे, धर्म स्वातंत्र्य आहे. ओके, प्रसार अभ्यास पण सार्वजनिक सुव्यवस्थेचा मर्यादा पण याच्यात दिलेल्या आहेत. तसंच कलम 44 आहे, एक समान नागरी संहिता आहे ना, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ओके, तर ह्या महत्त्वाच्या आहे. तर इथं काय तुम्हाला समजणं गरजेचं आहे तर एक्झामसाठी जर विचार केला तर प्रस्तावना समजून घेणं गरजेचं आहे. मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्वे हे जे सांगितलं 39, 38, 39 हे 41 आणि 43 हे मार्गदर्शक तत्वे आहेत. तर इथंच तुमचं थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवा. दुसरं काय आहे की भारतातील समाजवाद म्हणजे लोकशाही समाजवाद आहे, डेमोक्रेटिक सोशलिझम आहे. याच्यात काय महत्त्वाचं आहे की सामाजिक कल्याण, संसाधनांचे समान वितरण, असमानता कमी करण्यासाठी भर दिला जातो. मग हे सगळे आर्टिकल जे आहे संसाधनांचे समान वितरण जे आहे त्याच्यासाठी आर्टिकल कुठला आहे, कलम कुठला आहे 39B आहे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द मटेरियल रिसोर्सेस आपण असं म्हणू शकतो. तसेच खाजगी उद्योगांना परवानगी आहे. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे समाजवादासाठी आपण विचार केला तर. तसेच संविधानाचा समाजवादी आत्मा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय नाही, हा पॉईंट लक्षात ठेवता. तसंच B.R. आंबेडकर यांनी काय म्हटलं होतं, यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजे 26 नोव्हेंबरला आपण कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट केलं, त्याच्या एक दिवस अगोदर संविधान सभेत केलेल्या भाषणात समतेवर जोर दिला होता. कोणी दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता, जो समाजवादी तत्वांशी जुळतो. तर हा पॉईंट तुमच्या ॲन्सरमध्ये लिहिणं गरजेचं आहे. ओके, तर हे कलम आणि हे
दोन्हीसाठी कलम म्हणजे समाजवादासाठी आणि धर्मनिरपेक्षतेसाठी लक्षात ठेवणं गरजेचे आहे, तुम्हाला सांगितलेत मी इथं. ओके, समाजवादाची कलमं सांगितले, मूलभूत हक्काचे कलम जर विचार केला सेक्युलरिझमचे ते पण आपण सांगितले. आता याच्यात कुठल्या कुठल्या केसेस आहेत, तर केसेस जर विचार केला तर मिनर्वा मिल केस आहे 1980ची. ते काय म्हणते तर सर्वोच्च न्यायालयाने समाजवादाला संविधानिक आदर्श म्हणून मान्यता दिली. तर हा जो पॉईंट आहे ना, मिनर्वा मिल केस, मिनर्वा मिल वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस 1980ची केस आहे. MPSCने प्रिलिम्समध्ये विचारलं आहे, UPSCमध्ये तुम्हाला आता किंवा MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला हे ॲन्सरमध्ये लिहिता आली पाहिजे. त्याच्यासाठी महत्त्वाची आहे, सर्वोच्च न्यायालयाने समाजवादाला संविधानिक आदर्श म्हणून मान्यता दिली जे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसीमध्ये अंतर्भूत आहे आणि न्याय सुनिश्चित करते. ओके, समाजवाद. त्यानंतर जर विचार केला तर दुसरी केस कुठली आहे तर SR बोमाई केस पण आहे ना, धर्मनिरपेक्षतेसाठी सेक्युलरिझमसाठी आहे. ओके, मग ही SR बोमाई केस कधीची आहे, ते 1994ची आहे. ते धर्मनिरपेक्षतेसाठी आहे आणि ही जी केस होती ही समाजवादासाठी आहे. अशा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवणं तुमच्या गरजेच्या आहे. मग आता का गरजेचे आहेत तर तुम्ही विचार करा ना, आरक्षणाचा विषय अजूनही चालू आहे, सांप्रदायिकतेचा विषय अजूनही करंट अफेअरमध्ये चालू घडामोडीत असतो, एक समान नागरी संहिता यावरील वाद अजूनही चालू आहे. तर त्याच्यासाठी गरजेच्या आहेत किंवा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता भारतासाठी जर विचार केला आपण तर समाजवाद का महत्त्वाचा आहे तर सामाजिक आर्थिक असमानता अजूनही भारतात आहे. मग इथं ऑक्सफॅमचा रिपोर्ट तुम्ही लिहू शकता ना. ओके, ऑक्सफॅम रिपोर्ट MPSCच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, तुम्ही लक्षात ठेवलेलं पण असेल त्याचे कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत. गरिबी आणि जाती आधारित असमानतेचा निराकरण करते, ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेलंगणा जे आहे ते फर्स्ट स्टेट आहे ज्यांनी शेड्यूल कास्टसाठी वेगवेगळे हे केले, आता बायफर्गेशन केलेलं आहे. सकारात्मक कृती म्हणजे आरक्षण, आपण अफर्मेटिव्ह ॲक्शन्स याला म्हणू शकतो. आरक्षणसाठी आता चालू आहे ना, आपण मराठा आरक्षण पण आपण म्हणू शकतो. EWS पण आहेत ना. ओके, भारताचे मिश्र अर्थव्यवस्थेच्या मॉडेलची इथं जे आहे मॉडेल म्हणून आपण हे अलाइन करू शकतो आपण. ओके, तर हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर धर्मनिरपेक्षतेसाठी जर सांगितलं तर कलम 14, 15 आणि 25 आणि 28 हे आहेत. याच्यासाठीची कुठली हे आहे तर कलम 44 पण जर सांगितलं आणि SR बोमाई केस जी आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यात काय सांगितलं त्याने की धर्मनिरपेक्षतेला संविधानाचा मूलभूत ढाचा म्हणजे बेसिक स्ट्रक्चर सांगितलं 1994मध्ये. ओके, हा बेसिक स्ट्रक्चरमध्ये त्यांनी आणलेला आहे. ओके, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता इथं काय न्यायालयाने ठासून सांगितली की धर्मनिरपेक्षतेला समानता आणि बंधुता सुनिश्चित करते, ज्यामुळे राज्य कोणत्याही धर्माला प्राधान्य देत नाही. आता इथं का महत्त्वाचं आहे भारतासाठी तर विविधतेत एकता वाढते एक. दुसरं, जिथे बहुधार्मिक आहेत आपल्याकडे आहेत, बहुसांस्कृतिक राष्ट्र आपलं भारत आहे, अल्पसंख्याकांचे हक्क जे आहे ते संरक्षण करते, तसेच कोणत्याही धर्म राज्य धोरणावर वर्चस्व गाजवत नाही याची खात्री करते आणि सांप्रदायिकतेला सामना करते, तसेच सामाजिक सौहार्द जे आहे ते वाढवते. ओके, रिलिजन हे फेवर करत नाही कुठलं. तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स होते जे तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचे आहेत फॉर प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आता इथं काय ही फक्त प्रस्तावनेतले शब्द आहेत का तर नाही. वास्तव जर विचार केला तर समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष जर आपण विचार केला तर संविधानाचा आत्म्याचा भाग आहेत. हे काय करते जे कायदे आणि धोरणांवर परिणाम करतात. ओके, समाजवाद म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगितलं मी, सर्वांना समान संधी, कमी असमानता आणि कल्याण. उदाहरण काय, मोफत शिक्षण आहे, आरोग्यसेवा जे आहे मोफत देण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, संविधानात कुठे आहे तर प्रिॲम्बलमध्ये आहे, सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय आहेत, हे लक्षात ठेवा. कलम सांगितले 38, 39 तुम्हाला मी हे सांगितलेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कलम आणि याचे हे सगळं लक्षात ठेवा. ओके, जे तुमच्या एक्झाम ओरिएंटेड असू शकते, प्रिलिम्ससाठी पण महत्त्वाचं आहे, तसेच जे आहे हे मेन्ससाठी सुद्धा विचारल्या जाऊ शकते. आणि कन्क्ल्युजन पण तुमचं इथं जे आहे जर का वाचायचं आहे म्हणजे एडिटोरियल त्याच्यासाठी जर विचार केला तर निष्कर्ष काय, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे प्रस्थानातील केवळ शब्द नाहीत तर संविधानाचा हा आत्मा आहे. ओके, संविधानाचा आत्मा आहे, सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. ओके, असं विचारलं गेलेलं आहे क्वेश्चन, जे भारताच्या समानता, न्याय आणि विविधतेत एकात्मतेच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
मग इथं काय की अलीकडील वादविवाद असूनही हे तत्वे जे आहे भारताच्या संविधानिक ढाच्याचे अटल आधारस्तंभ आहे, असं तुमचं कन्क्लुजन असणं गरजेचं आहे. सोबत तुम्हाला काय सोशलिझम आणि सेक्युलरिझमसाठी कुठले कुठले आर्टिकल होते, कुठले कुठले महत्त्वाचे सुप्रीम कोर्टचे जजमेंट होते, हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते जे आहे व्यवस्थित किंवा चांगले मार्क्स मिळू शकतात, ॲन्सर तुमचं कंप्लीट असू शकते. ओके, तर त्याच्यासाठी जे आहे की आपलं एडिटोरियल जे आहे ते वाचणं गरजेचं असतं. ओके, त्यानंतरचा जो हे आहे तर फर्स्ट ट्रान्सजेंडर क्लिनिकबद्दल आपण बघूयात. तर फर्स्ट ट्रान्सजेंडर क्लिनिक हे कुठं तयार बनलं किंवा आहे, तर ते जे आहे त्याचं नाव पहिलं जे होते मित्र क्लिनिक होतं म्हणून सुरू झाले आणि त्याचं नाव जे आहे सबरंग क्लिनिक म्हणून नाव ठेवलं गेलेलं आहे. आता नाव चेंज केलं, सबरंग क्लिनिक आहे. ओके, पुनर्ब्रँडेड केलं. आता कुठं आहे, स्थान कुठं आहे, त्याचं स्थान लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये, हे महत्त्वाचे आहे. भारतातील पहिले सामुदायिक जे आहे चलित आरोग्य सेवा केंद्र हे आहे. विशेषतः कशासाठी आहे तर ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी समर्पित आहे, जी त्यांच्या वैद्यकीय, मानसिक आणि सामाजिक गरजा जे आहे पूर्ण करते, त्याच्यासाठी हे आहे. ओके, आता उद्देश काय की समावेशक तसेच कलंकमुक्त आरोग्य सेवा प्रदान करणे, ज्यामध्ये सामान्य वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य समुपदेशन आणि लिंगपुष्टीकरण उपचार जे आहे जसे की हार्मोन थेरपी आणि समुपदेशन याचा समावेश करणे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात आहे. ओके, तर ह्या महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फर्स्ट ट्रान्सजेंडर क्लिनिक कुठं ओपन झालं, एवढं क्वेश्चन विचारू शकतात ते. हैदराबाद, तेलंगणामध्ये. याच्या अगोदर त्याचं नाव काय होतं तर मित्र क्लिनिक हे नाव त्याचं होतं. ओके, लास्ट न्यूज जे आहे आता हे अपाचे कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टरबद्दल बघूयात. तर अपाचे कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर जे आहे ते काय आहे आणि कशाबद्दल आहे ते थोडंसं समजून घेऊया. ओके, तर याचं थोडंसं फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे हेलिकॉप्टर जे आहे हे काय करते तर टँकसुद्धा नष्ट करू शकते आणि सैन्यासाठी हे महत्त्वाचं आहे आणि हे रात्री वाळवंटातसुद्धा काम करू शकते. ओके, आणि हे भारताला का हवे होते ते पण आपण समजून घेऊयात की याची गरज काय होती. अपाचे म्हणजे काय, हे एक शक्तिशाली हेलिकॉप्टर आहे. ओके, सर्वात पहिलं महत्त्वाचं अपाचे म्हणजे काय, हे शक्तिशाली हेलिकॉप्टर आहे एक, जे काय करते की टँक नष्ट करू शकते आणि रात्री वाळवंटातसुद्धा हे काम करू शकते, इझिली काम करू शकते. आणि भारताला का हवे तर सुरक्षा. पाकिस्तानचा विचार केला तर पश्चिम सीमा आहे आणि दहशतवादासाठी किंवा दहशतवादी धोक्यांना सामोरे जाण्यासाठी जे आहे असे टँक असणं गरजेचं आहे. आता हे कुठंच हे येऊ शकतात तर जोधपूरमध्ये, राजस्थानमध्ये जे आहे 6 अपाचे ठेवलेले आहेत स्पेसिफिकली सैन्यासाठी. ओके, आता 2024मध्ये पहलगाम जेव्हा हल्ला झाला होता, हल्ला दाखवतो की अचूक हल्ल्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी अपाचे हेलिकॉप्टर आपल्याला महत्त्वाचं ठरू शकते. ओके, आता हे काय खास बनवते तर AH-64E जे आहे इथं हे समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे. याच्या शस्त्रास्त्राचा जर विचार केला तर 30 जे आहे याच्यात गन असतात, MM गन असतात. हेलिकॉप्टर मिसाईल्स जे आहेत याच्यात असतात, जे काय टँक नष्ट करण्यासाठी यूज केल्या जातात. यात रॉकेट्स असतात. तंत्रज्ञान कुठलं याच्यात जर यूज केलेलं आहे तर तंत्रज्ञान जर विचार केला तर लॉंग बोर रडार जे आहे याच्यात यूज केलेलं आहे. ओके, 3mm M230 गन असतात. MGM-114 हेलफायर मिसाईल्स याच्यावर असतात, जे की टँक विरोधी असतात, टँक त्यांना हे करू शकतात. आणि हायड्रा 70 रॉकेट्स याच्यात असतात. ओके, महत्त्वाची भूमिका यांची काय की हल्ला हेलिकॉप्टर जवळचे हवाई समर्थन जे असेल त्यांना उडवण्यासाठी टँक विरोधी क्षमता असते. ओके, आणि निर्माता कोण आहे तर बोईंग युनायटेड स्टेटचं हे आहे. ओके, तर ह्या फक्त एवढ्या लक्षात ठेवा ज्या महत्त्वाच्या आहेत. ओके, तर आजच्या न्यूज जर विचार केला तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या न्यूज होत्या, एवढ्याच तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि याच्यात जर काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता, त्याचा तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल. आवडलं असेल नक्कीच प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय अँड टेक केअर.